सो क्विक रिव्हिजन. काल काय काय झालं होतं? फास्ट. हा सर, आपण सुरुवातीला ऍक्टिव्हेशन आणि समेशन पाहिलं होतं. 2 स्टेजेस याच्या. आपल्या हे सिरियल तयार काय? कर समेशन ॲक्टिवेशन की ॲक्टिवेशन समेशन? समेशन आणि ऍक्टिव्हेशन. ओके. हा. प्रियंका फॉर्म्युला. समेशनचा फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू समेशन ऑफ एन आय इज इक्वल टू 1 डब्ल्यू आय एक्स आय प्लस बी आणि ऍक्टिव्हेशनचा म्हणजे सिग्माचा फॉर्म्युला सिग्मा ऑफ झेड इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस ई टू द पॉवर झेड मायनस झेड का प्लस झेड? मायनस झेड. ओके. नेक्स्ट. हां, अथर्व पुढे. एक सेकंड. हा. तर आणि त्यानंतर मग आपण वेट आणि बायस पाहिलं होतं, की म्हणजे ओव्हरऑल प्रोसेस कशी असते ते पाहिलं होतं. म्हणजे पहिल्यांदा इनपुट, त्याच्यानंतर वेट, त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप म्हणजे समेशन, त्यानंतर आपण बायस ऍड करतो. पुष्कर. त्यानंतर हॅलो. इपॉक म्हणजे काय? इपॉक म्हणजे पुष्कर एक पुष्कर पुष्कर. हम्म. आहे ना पुष्कर? हाँ सर. हां, इपॉक म्हणजे काय? मेघा. आहे ना हाँ मेघा? नाही बघितलं. ओके. प्रियंका हा इपॉक. मी नाही बघितलं अनुज. ठीक आहे. प्रियंका इपॉक. वन फॉरवर्ड कम्प्लीट प्रोपोगेशन आणि वन बॅकवर्ड कम्प्लीट प्रोपोगेशन म्हणजे वन इपॉक. ओके. बॅकवर्ड आणि फॉरवर्डमध्ये काय होते? अथर्व. पहिलं तर फॉरवर्ड मध्ये आपण कॅल्क्युलेट हे करतो, एरर कॅल्क्युलेट करतो आणि त्यानंतर मग बॅकवर्ड प्रिपोगेशन मध्ये आपण त्याला वेट अपडेट करतो. फक्त वेटच? वेट आणि बायस अपडेट करतो. ओके, फाईन. सो नाव कमिंग टू द नेक्स्ट टाइप्स ऑफ फंक्शन इन न्यूरल नेटवर्क. न्यूरल नेटवर्कमध्ये ना कोणकोणत्या टाईपचे फंक्शन आहेत ते पाहणार आहोत. सो फर्स्ट वन इज ऑप्टिमायझेशन फंक्शन, सेकंड इज ॲक्टिवेशन फंक्शन, अँड थर्ड वन इज लॉस फंक्शन. ओके. So let's see the first, which is called as optimization function. So firstly, optimization म्हणजे काय? Okay. So optimization is related not only to reduce, okay, but it also related with the maximizing or minimizing or both I can say. Okay. So maximize आणि minimize काय करायचं? तर पहा, जो काय लॉस आहे किंवा जे काय लॉस फंक्शन आहे ते मिनिमाइज करायचं म्हणजे कमी करायचं, आणि जे काय तुमचं गेन आहे, ओके, गेन फंक्शन ते ना इन्क्रीज करायचं. मिनिमाइजिंग द लॉस and increasing the gain. Got it? So optimizing basically nothing but need to reduce the loss and increase the gain or maximizing the gain. Now let's see the plot. This is a plot between the loss and the weight W. हा बायस असेल, हा ग्लोबल मिनिमम पॉईंट, आणि ही लाईन जी पास केली ती बायसवाली मागाशी मी सांगितली ती, हा ग्लोबल मिनिमम पॉईंट, आणि वरचा आहे तो कर्व. ओके, ग्रेडियंटवाला. या केसमध्ये तुम्ही काय करतात, जो काय तुमचा लॉस आहे ना हा मिनिमाइज कसा करता येईल यावरती फोकस करतात. ओके. सो इन दिस मेट्रिक्स वी आर फोकसिंग ऑन how we can reduce the loss, how we can reduce the error. So this is all about the minimizing the loss function. Coming to the maximizing the gain function, this is a plot versus accuracy versus the weight. Okay, this will be your bias, and this is your global minimum point. We are focusing on that, how we can gain a maximum the metrics like accuracy, precision, recall, and yeah, those are the three value which we are focusing on, how we can gain this value. सो आपलं मेन टार्गेट असेल कोणत्याही केसमध्ये लॉस तुमचा कसा कमी करताय म्हणजे मिनिमायझिंग, आणि मॅक्झिमाइज किंवा गेन काय करायचे तर ॲक्युरेसी जास्त असली पाहिजे, प्रिसिजन जास्त असली पाहिजे, आणि रिकॉल. ओके. सो मला सांगा, प्रिसिजन आणि रिकॉल जास्त असणं खरंच गरजेचं आहे का? येस और नो? बॅलन्स पाहिजे. बॅलन्स. हां, बट आयडियल व्हॅल्यू तर आपण 1 म्हणतो ना, मग बॅलन्सचा संबंधच येत नाही.
प्रिसिजन अँड रिकॉल शुड बी ऑलवेज हायर. आयडियल व्हॅल्यू त्यासाठी म्हणून म्हणतो ॲक्युरेसीची आयडियल व्हॅल्यू 100% आहे, बट कधी मीट होत नाही. बट आयडियल व्हॅल्यू इज 100%. जर भेटत असेल तर वेल अँड गुड. ओके फाईन. प्रिसिजन रिकॉलचे हाय व्हॅल्यू पाहिजे, त्यासाठीच आपण आयडियल 1 म्हणतो. ओके नेक्स्ट. To minimize the error in order to get the best parameter and to achieve the convergence on the global minima point. ओके हे दोन मेन तुमचे ऑब्जेक्टिव्ह असतील असं म्हटलं तरी चालेल. ओके नाव कमिंग टू द ॲक्टिवेशन फंक्शन. ओके बेसिकली ॲक्टिवेशन फंक्शन म्हणजे काय, तर ॲक्टिवेशन फंक्शनचा रोल काय. तर फर्स्ट इज गव्हर्निंग द वे हाऊ न्यूरॉन कॅन बिहेव अँड इट कंट्रोल्स द आउटपुट ऑफ एनी न्यूरॉन. ओके हे दोन मेन फंक्शन आहेत ॲक्टिवेशन फंक्शनचे, किंवा दोन रोल आहेत. जर इंटरव्ह्यू विचारलं तर यू कॅन एक्सप्लेन. फर्स्ट इज गव्हर्निंग द वे हाऊ न्यूरॉन कॅन बिहेव. ओके न्यूरॉनचं बिहेवियर गव्हर्न करण्यासाठी ॲक्टिवेशन फंक्शनचा यूज केला जातो. आणि सेकंड न्यूरॉनचं जे काय जे काय तुमचं न्यूरल नेटवर्क आहे कम्प्लीट, ओके त्याचं जे काय आउटपुट आहे ते आउटपुटना कंट्रोल करायचं काम पण ॲक्टिवेशन फंक्शन, वेदर इट इज बायनरी असेल की मल्टीक्लास क्लासिफिकेशन असेल, हे कोणी जज करते तर ॲक्टिवेशन फंक्शन जज करते. जर बायनरी असेल तर यू कॅन गो फॉर द सिग्मॉइड ऑर एनी अदर लाईक टॅन-एच. नंतर ॲडव्हान्टेजेस सांगेन की टॅन-एचचे काय आहेत आपण ॲक्टिवेशन फंक्शनमध्ये इन डिटेल पाहू. बट बायनरी आहे की मल्टीक्लास आहे कोण डिसाईड करते तुमचं आउटपुट, it always going to decide by help of the activation function. Now coming to the third, which is called as the loss function. So basically loss function it helps to update the neural network parameter. तुम्हाला माहीत असेल तर आपण YA-YP काढत होतो म्हणजे एरर काढत होतो, आणि त्यामध्ये जर एरर असेल तर you will always go with updation of the parameters like weight and biases. So in loss function it gives the number which is represent the goodness of our model, and it also helps to update the neural network parameter like weight and biases. ओके सो दॅट्स ऑल अबाउट लॉस फंक्शन. काय डाऊट आहे यामध्ये? नाही सर. ओके नेक्स्ट पहा ऑप्टिमायझेशन. सो ऑप्टिमायझेशनमध्ये वेट आणि बायस हे पण तुम्हाला अपडेट करता येते. लर्निंग रेट व्हॅल्यू आपण GDA मध्ये पाहिजे ग्रॅडियंट डिसेंटमध्ये. ओके आणि या दोन्ही व्हॅल्यूना लाईक यू कॅन चेंज. ओके वेट बायस तुम्हाला चेंज करते आणि लर्निंग रेटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे मशीन लर्निंगमध्ये फिक्स होती 0.01. बट डीप लर्निंगमध्ये द व्हॅल्यू ऑफ अल्फा इज डायनामिकली अपडेट. रिझन आहे पुढे सांगेन की डायनामिकली अपडेट का आहे. आय थिंक ते याच लेक्चरमध्ये होऊन जाईल मोस्ट प्रोबॅबली की डायनामिकली अपडेट आपण व्हॅल्यू काढतो. कारण जर एकदम जर व्हॅल्यू अल्फाची म्हणजे लर्निंग रेटची कमी ठेवत असाल तुम्ही तर व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा विषय होतो आहे, आणि जर अल्फाची व्हॅल्यू जास्त ठेवत असाल डीप लर्निंगमध्ये तर इट्स एक्सप्लोडिंग ग्रॅडियंटचा इश्यू येतो आहे. त्यामुळं कधीच आपण डीप लर्निंगमध्ये अल्फाची व्हॅल्यू फिक्स ठेवत नाहीत. इट शुड बी ऑलवेज डायनामिकली अपडेटेड. कमी असेल तर जास्त करते, जास्त असेल तर कमी करते. दॅट इज द मेन रिझन. बट इन मशीन लर्निंग द व्हॅल्यू ऑफ लर्निंग रेट इज ऑलवेज फिक्स. दॅट इज स्टँडर्ड व्हॅल्यू 0.01. क्लिअर? येस सर. ओके सो या केसमध्ये आपण पॅरामीटर ऑप्टिमाइज करतो लाईक वेट बायसेस अँड द लर्निंग रेट वॉट एव्हर इट विल बी. ओके नाव कमिंग टू द ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम ज्याला म्हणतात. First is interview me can ask what are the optimization algorithm or optimization function, whatever it will be, he will definitely ask. So थोडा याचा स्टडी डीपमध्ये करा. सो फर्स्ट वन इज ग्रॅडियंट डिसेंट अल्गोरिदम. ऑप्टिमायझेशन अल्गोरिदममध्ये फर्स्ट आहे ग्रॅडियंट डिसेंट अल्गोरिदम. सो त्यामध्ये पहा बॅच ग्रॅडियंट डिसेंट अल्गोरिदम. ओके सो यामध्ये जर मी स्प्लिट करत असेल यामध्ये वर्डिंग तर पहा यामध्ये 3 वर्ड्स आहेत. डिसेंट, थर्ड वन इज the algorithm, and first descent, second is algorithm, and third one is a batch. So descent means in this case we are decreasing, okay, or reducing. I can say also like in Hindi kam karna. Okay, so algorithm means the logic, and third which is the batch is indicating the state of population or the state of data. Okay, now going to the more deeper. Okay, so gradient आपण फॉर्म्युला पाहिला होता. ग्रॅडियंटचा काय आहे. सो बेसिकली काल पाहिला ग्रॅडियंटचा फॉर्म्युला पण ग्रॅडियंट इज नथिंग बट DL डिवाइड बाय DW इंटू DL इंटू DB. ओके त्यातलं W आहे ते वेट आणि B आहे ते बायस आहे, आणि जे आहे दोन्ही फर्स्ट टर्म लाईक DL डिवाइड बाय DW आणि DL डिवाइड बाय DB इट्स नथिंग बट द ग्रॅडियंट. ओके सो पहा या डायग्राममध्ये क्लिअर होऊन जाईल ग्रॅडियंट डिसेंट काय. सो मी म्हटलं की हे बॅच ग्रॅडियंट डिसेंट आहे. ओके सो बॅच इज नथिंग बट इन दिस केस कंप्लीट डेटा. ओके ठीक आहे.
हा तुमचा कंप्लीट डेटा असेल. त्यानंतर या कंप्लीट डेटावरती तुम्ही ANN अप्लाय करणार, ज्याला आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणतात डीप लर्निंगमध्ये, ते अप्लाय करणार. ठीक आहे. त्यानंतर लाईक ह्यामध्ये पूर्ण प्री प्रोसेसिंग होऊन जाईल. ओके. ANN मध्ये काय तर हिडन लेअर येते, इनपुट लेअर असेल, आउटपुट लेअर असेल, वॉट एव्हर इट विल बी. हे पूर्ण ना ANN स्ट्रक्चर झालं. ओके. काल मी शिकलो होतं हाऊ टू वर्क द न्यूरल नेटवर्क. त्यामध्ये इनपुट लेअर होता, हिडन लेअर होते, मल्टिपल हिडन लेअर होते, देन आउटपुट लेअर होता. सो ANN nothing but again the combination of different types of layer, hidden layer असतील, input layer असेल, whatever like this. Okay. So ANN is a combination of those things. So ANN नंतर काय असेल तर तुम्हाला YP भेटेल. ओके. YP कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला लॉस कळेल काय आहे तो. ओके. लॉस भेटल्यानंतर तुम्ही लॉस असेल तर विल गो फॉर द BP फॉर द बॅक प्रोपगेशन. त्यामध्ये वेट आणि बायसेस पॅरामीटर अपडेट करा. परत विल गो फॉर द फॉरवर्ड प्रोपगेशन. इन दिस केस यू विल कॅल्क्युलेट द एरर किती कमी आणि किती जास्त, आणि त्यानुसार द नेक्स्ट स्टेप विल डिसाइड whether it's going to the backward propagation or it will be your final output or the final answer. ओके. हे होते बॅच ग्रॅडियंट डिसेंटमध्ये. बॅचमध्ये तुमचा पूर्ण डेटा घेतला जातो. माहीत नसेल तर परत रिपीट करतो. मध्ये कंप्लीट डेटा, सेट ऑफ डेटा जो काय असेल तो. NN stand for artificial neural network. So in this case again, one epoch is nothing but the one forward propagation plus one backward propagation, and it's called as the complete data. ओके. आता पहा, ज्यास मी एक फॉरवर्ड प्रोपगेशन म्हणतो ना, ज्या पूर्ण डेटा जेव्हा पास होणार आहे. ओके. ठीक आहे. इथे ज्यावेळेस तुमचा डेटा फॉरवर्ड प्रोपगेशनसाठी पास होणार आहे, त्यात 1, 2 असे डेटा पॉईंट्स नाही, तर कंप्लीट डेटा पुढे जाणार आहे. इथून पण जाताना कंप्लीट डेटा पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. ओके. ॲट द टाइम ऑफ अपडेटिंग पॅरामीटर, ॲट द टाइम ऑफ कॅल्क्युलेटिंग एरर, कंप्लीट डेटा ग्रॅडियंट डिसेंटमध्ये कन्सिडर केला जाईल, और बॅच ग्रॅडियंट डिसेंटमध्ये कन्सिडर केला जाईल. आय होप इट हॅज बीन क्लिअर. बॅच ग्रॅडियंट डिसेंट. Got it? Yes. Oh. Next. In the batch gradient descent algorithm, we are performing the whole operation on whole the data. Okay. On whole data, epoch will get performed no matter how big our data. आपला डेटा किती छोटा आहे वर किती मोठा आहे हे मॅटर करत नाही, बट इपॉक परफॉर्म करायचं असेल किंवा जे काही ऑपरेशन होतील ते तुमच्या कंप्लीट डेटावरती होतील. जस्ट ॲज आय हॅव 1000 डेटा पॉईंट्स. ओके. माझ्याकडे 1000 डेटा पॉईंट्स आहेत, त्यावरती मी बॅच ग्रॅडियंट डिसेंट अल्गोरिदम अप्लाय करतो आहे. ओके. सो माझं मेन आहे टार्गेट टू कॉन्व्हर्ज द फास्टर. डीप लर्निंगमध्ये सॉरी मशीन लर्निंगमध्ये पाहत असेल तर तो ग्रॅडियंट डिसेंटमध्ये जो असा होता ना, तो आपल्याला फास्टर कन्वर्ट काय म्हणतात वी नीड टू कन्वर्ट द फास्टर. आणि तर तुमचा ग्लोबल मिनिमम असा काहीतरी पॉईंट भेटायचा, आणि ते नंतर असं ना सर्च करत यायचा. ओके. राईट. आणि या पॉईंटला तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू ऑफ MNC भेटायच्या. राईट. सो हे ना कॉन्व्हर्ज असेल तर जर शेप जर त्याचा थोडा बिचकलेला असेल, लॉजिस्टिकमध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं, वाय MSC वी आर नॉट युझिंग ॲज अ लॉस फंक्शन, सॉरी कॉस्ट फंक्शन इन लॉजिस्टिक रिग्रेशन. परत करतोय, वाय वी आर नॉट युझिंग MSC ॲज अ कॉस्ट फंक्शन इन लॉजिस्टिक रिग्रेशन. कारण लॉजिस्टिकमध्ये कॉस्ट फंक्शन म्हणून लॉग लॉस यूज करतो, नॉट MSC. सो आपण एक एक्झाम्पल घेताना असं काहीतरी मी हे काढलं होतं. जर MSC यूज करत असाल तर इथे कुठेतरी स्टक होईल. ओके. आणि हे जो पाहिजे तुम्हाला जो कॉन्व्हर्ज आहे तो फास्टर कधी होणार नाही, आणि असं कॉन्व्हेक्शन कधीच भेटणार नाही जर MSC यूज करत असेल लॉजिस्टिकमध्ये. बट जो का आपला बेसिक होता लिनियर रिग्रेशन, त्या केसमध्ये तुम्हाला MSC जो आहे तो मिनिमम भेटायचा, ग्लोबल मिनिमम पॉईंटला MNCच्या बेस्ट व्हॅल्यू भेटायच्या. बट लॉग लॉसमध्ये MSC काम करत नाही. दॅट्स वाय वी ऑलवेज गो विथ द लॉजिस्टिकमध्ये विथ द लॉग लॉस. मेन रिझन जस्ट रिमेंबर, लॉजिस्टिक असेल तर कॉस्ट फंक्शन तुमचं लॉग लॉस असेल, जर लिनियर रिग्रेशन असेल तर तुमचं कॉस्ट फंक्शन MSC असेल, म्हणजेच एरर. ओके. सो नाव कमिंग बॅक टू द अगेन मेन पॉईंट. ओके. सो आपण म्हणतो की जर लॉग लॉस जर MSC मीन्स किंवा एरर जर लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये यूज करत असाल तर तुम्हाला कॉन्व्हेक्शन भेटणार नाही, किंवा इट विल नॉट कॉन्व्हर्ज. द मेन रिझन इज दॅट. याचं दुसरंच काहीतरी विचित्र भेटेल. ओके. सो ते अवॉइड करायचं असेल तर जे पाहिजे तेच आपण यूज करतो. ओके. नाव कम बॅक टू द मेन पॉईंट. जर समजा माझ्याकडे 1000 डेटा पॉईंट्स असतील आणि मी बॅच ग्रॅडियंट डिसेंट अल्गोरिदम यूज करत असेल, आणि ते जर मला कॉन्व्हर्जन्स जर अचीव करायचं असेल तर जस्ट ॲज्युम मला 1 GB डेटाला 1 मिनिट लागतो आहे. परत सांगतो आहे, मला 1 GB डेटाला 1 मिनिट लागत असेल. ओके. तर यू कॅन इमॅजिन माझ्याकडे 1 मिलियन डेटा आहे. ओके. तर 1 मिलियन डेटावरती जर मला बॅच ग्रॅडियंट डिसेंट अप्लाय करायचं असेल, किंवा जर इफ आय वॉन्ट टू अप्लाय द बॅच ग्रॅडियंट डिसेंट अँड टू अचीव द कॉन्व्हर्ज, सो इन दिस केस obviously time will increase or decrease. Increase. Okay.
सो आय कॅन से दॅट 1 मिलियन डेटा म्हणजे अप्रॉक्सिमेटली इट विल गोइंग टू बी लाईक 260 MB अराउंड, सॉरी 260 GB अराउंड. ओके, कारण मी म्हटलं की 1000ला सपोज 1 GB असेल, रँडमली टेलिंग द साईज. ओके, तर 1 मिलियनला जस्ट ॲज्युमिंग इट्स अराउंड 260 GB. सो याला 3 तास लागतील जवळपास. सो इट मीन्स द मेन रिझन. फरक काय दिसला तुम्हाला इथं, काय होतं आहे बॅच ग्रेडियंट डिसेंटमध्ये? शॉर्ट समरी काय कळालं आहे लास्टच्या 2-3 मिनिटामध्ये काय होतं बॅच ग्रेडियंटमध्ये? बॅच ग्रेडियंट डिसेंट मध्ये होल डेटा घेतं. कसं डेटा इन्क्रीज होते तसं टाइम पण इन्क्रीज बरोबर. होतं. ओके, आणखी कोणी काय ॲड करायचं आहे? ठीक आहे. सो मेन पॉईंट हेच होते जे तुम्ही सांगितले. सो पहा, ऑप्टिमायझेशन. बेसिकली ऑप्टिमायझेशन इट डज नॉट मीन्स दॅट we need to only the converge the faster, but also it means that we need to reduce the complexity and reduce the resource consumption. Okay, सी ऑप्टिमायझेशन याचा अर्थ असा होत नाही की फक्त ना लवकर कॉन्व्हर्ज करायचं आणि सोडून द्यायचं. ओके, नथिंग लाईक दिस. ओके, पण त्याचा अर्थ काय आहे तर आपण ना टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि रिसोर्स कन्झम्पशन जे आहे ते पण कमी केलं पाहिजे, म्हणजेच ऑप्टिमायझेशन या केसमध्ये. सो कमिंग टू द ड्रॉबॅक, याचे ड्रॉबॅक काय आहेत पहा. ऑब्वियसली फर्स्ट ड्रॉबॅक काय असेल? टाइम. राईट, टाईम. नेक्स्ट रिसोर्स कन्झम्पशन. एवढा 260 GB डेटा असं म्हणल्यानंतर रिसोर्स लागतील ना, फ्रीमध्ये थोडं होणार आहे. ओके, पहा ड्रॉबॅक येस. काय. ठीक आहे. येस सर. Drawback. So first one is the time complexity get increases when BGD applies on the big data. The data ची साईज जास्त असेल आणि तुम्ही BGD अप्लाय करत असेल त्यावरती, म्हणजे बॅच ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम अप्लाय करत असाल तर इट विल इन्क्रीज द टाइम कॉम्प्लेक्सिटी. सेकंड थिंग ऑल्सो विच आय मेन्शन, रिसोर्स कन्झम्पशन ऑल्सो गेट इन्क्रीजेस. रिसोर्स कन्झम्पशन पण या केसमध्ये वाढेल. फाईन. सो दॅट्स ऑल अबाउट दी बॅच ग्रेडियंट डिसेंट. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. हे आहे तुमचा अल्गोरिदम. इंटरव्ह्यू मे कॅन आस्क का बेसिक लेवलचा आहे, याच्या पुढे स्टेपनं थोडी ॲडव्हान्स होत जाते. याला थोडंफार लॉजिकल आहे. खाली लिहिलं हाऊ BGD वर्क्स इन टू द बॅकएंडला कसं होतं. ओके, तुम्हाला याची काळजी करायची गरज नाही कसं वर्क होते. सो बॅकएंडला अल्गोरिदम स्वतःची काळजी घेईन. यू डोंट नीड टू वरी अबाउट दिस की कसं वर्क करते काय नाही. बट हे लॉजिक आहे. X1000 असेल, Y1000 असेल, त्यानंतर BGD अप्लाय केल्यानंतर त्यातनं Y प्रेडिक्ट भेटला. ओके, नंतर जो काय लॉस आहे ते लॉस सपोज जे काय असेल 1000 पॉईंटवरती तो कॅल्क्युलेट करणं असेल. या ठिकाणी 1000 रेकॉर्ड म्हणजे 1000 रो असतील. त्यानंतर अगेन इथं आपलं कॉन्व्हर्ट करायचं जे काय होतं, लर्निंग रेट ऑन किती ठेवायचं हे मग सांगितलं. तो फिक्स नसतो, इट ऑलवेज व्हॅरी होत राहतो पॉईंट टू पॉईंट. त्यानंतर तुमचं हे W न्यू असेल, B न्यू असेल, जे की तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. दॅट्स ऑल. ठीक आहे, आणि हे सर्व कर्व तुमचं कसं येईल, स्मूथ येईन का कसं येईन हे पण सांगतो. ओके, सी तुम्ही तुमच्या मॉडेलला कंप्लीट डेटा पॉईंटवरती ट्रेन करतात. ओके, म्हणजे तुमचं मॉडेलना जे काय आहेत ना सगळ्या गोष्टींना प्रॉपरली शिकेल. तुमच्या मॉडेलमधनं प्रत्येक गोष्टी पॅटर्न इझिली शिकेल, कारण तुम्ही त्याला प्रत्येक डेटा पॉईंटवरती ट्रेन करत आहात. ओके, सो ॲडव्हान्टेजेस याचा हा असेल लर्निंग कर्व विल बी द स्मूथ बिकॉज लर्निंग ऑन द कंप्लीट डेटा सेट. कंप्लीट डेटा सेटवरती लर्निंग व्हायला लागले त्यामुळे जे काय लर्निंग कर्व असेल ते स्मूथ असेल. क्लिअर, ॲडव्हान्टेजेस असेल हा याचा. नाव सेकंड वन इज द स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम. सो पहा, स्टॉकिस्टिक इज नथिंग बट मीन्स दॅट द रँडम और रँडमनेस आय कॅन से. सो पहा, आपल्याकडे इनिशियली 1000 डेटा पॉईंट्स होते असं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं. इथं मी म्हणतोय स्टॉकिस्टिक रँडम. ओके, सो ह्या केसमध्ये पहा, मी 1000 डेटा पॉईंट घेणार नाही, तर 1000 डेटापैकी मी कोणता पण एक ना डेटा पॉईंट घेईन रँडमली, जो मी पिकअप करेन. चूज एनी डेटा पॉईंट रँडमली, रँडम पिकअप सिंगल डेटा पॉईंट. त्यावरती मी ANN अप्लाय करेन. ANN अप्लाय केल्यानंतर मला YP भेटेल. आणि त्यानंतर आय कॅन कॅल्क्युलेट द लॉस असेल, एरर असेल तर आय कॅन गो फॉर बॅकवर्ड प्रिप्रोगेशन. त्यानंतर आय कॅन गो फॉर फॉरवर्ड प्रिप्रोगेशन. सायकल कंप्लीट होईल. त्यानंतर जर अगेन एरर असेल तर इट विल बी until cycle will be get running again and again until unless I will get the desired output or the required accuracy on this model. So he continuously run होत राहील. Then in SGD म्हणजे स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट मध्ये पहा, we can't say in this ओके, आता यामध्ये सांगतो आपण या ना सॉरी आपण इपॉक कधी म्हणायचो 1 फॉरवर्ड प्लस 1 बॅकवर्ड. पण रिझन इज दॅट ना जर
तुमचं मॉडेल जर कम्प्लीट डेटा सेटवर रन होत असेल, ट्रेन होत असेल, तर 1 फॉरवर्ड प्लस 1 बॅकवर्ड, देन आय कॅन से इट्स नो 1 epoch, 1 FP plus 1 BP is equals to 1 epoch. Okay, but in above scenario or in above case, there is no complete learning on the complete data set. We are just doing learning on the single data point, that is no randomly pick up. So that's why I'm saying the stochastic gradient. Okay, we can't say in this case epoch is equals to FP plus BP because we have only one data point instead of taking a complete data set. So it is called as an iteration instead of epoch. So in this case, one forward propagation, one forward propagation plus one backward propagation. It's called as an iteration, not the epoch. Clear? येस. In Yes, statistic sir. gradient descent, स्टॉकेस्टिक मध्ये ना? stochastic. हम्म. Okay. In SGD means stochastic gradient descent, one epoch is nothing but number of iteration, where n is nothing but the number of data points. Okay. जेवढे तुमचे डेटा पॉईंट्स असतील तेवढे तुमचे ना इटरेशन असतील या केसमध्ये स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंटमध्ये. इन SGD means stochastic gradient descent, learning from a single data point at an instance, hence learning curve becomes noisy. तुम्ही पूर्ण डेटावरती मॉडेल ट्रेन करत नाही किंवा ना पूर्ण डेटावरती होत नाही, फक्त आणि फक्त तुम्ही सिंगल डेटा पॉईंट घेतात. त्यामुळे मग अशी जे कर्व स्मूथ येत होतं तेच कर्व आता इथं नॉइझी असेल. ओके, गेटिंग माय पॉईंट. सपोज तुमचे डेटा पॉईंट आहेत तर त्यातला ना तुम्ही कोणतं तर रँडमली पिकअप करणार, 4 पकडला, बाकीच्या वेळी तुम्ही ट्रेनच करत नाही, ते एकालाच पिकअप करून त्याच्यावरती सगळं प्रेडिक्शन वगैरे किंवा अशा गोष्टी तुमच्या चालू आहेत. सो इज इट पॉसिबल की तुमचं लर्निंग कर्व स्मूथ असेल? नॉट पॉसिबल, कारण बाकीचे त्यांना पॅटर्न शिकलं नाही मॉडेल की बाकी काय डेटा आहे. ओके, एकावरती हे करतात आणि प्रेडिक्शन घेतात. सो आय थिंक इट्स नॉट द फिजिबल, बट या इट्स अगेन पार्ट ऑफ वन टेक्निक. दॅट्स वाय वी आर लर्निंग हिअर the stochastic gradient descent algorithm. Okay, then coming to the second thing, मी मगाशी म्हटलं की रँडमली, सपोज मी ना 8 नंबरचा जर मी डेटा पॉईंट रँडमली घेत असेल, हा माझा फर्स्ट इटरेशन असेल. ओके, देन YP, त्यानंतर लॉस जो असेल ते कॅल्क्युलेट केला, परत वेट आणि बायस अपडेट केला, परत मी सेकंड इटरेशनला गेलो, परत YN जे काही असेल वेट अँड बायस, जर एरर असेल वेट अँड बायस अपडेट केला, परत मी आणखी फोर्थ आणि थर्डला गेलो. Process will be continue till not get the desired result. Okay, जोपर्यंत desired result भेटत नाही तोपर्यंत प्रोसेस कंटिन्यू रन होत आहे. समजते? ओके सर, की डोक्यावर जाते? समजतंय. ओके, या केसमध्ये पहा n इज नथिंग बट नंबर ऑफ बॅचेस. ओके, अँड जे आपण मागाशी पाहिलो n इज नथिंग बट नंबर ऑफ बॅचेस, अँड नंबर ऑफ बॅचेस इज नथिंग बट हिअर नंबर ऑफ इटरेशन, and number of iteration is nothing but number of data points. Getting my logic? N is nothing but number of batches, and batches is nothing but in case iteration. आपल्याला कंप्लीट बॅच म्हणत नाही, इटरेशन म्हणतो, कारण आपण सिंगल डेटा पॉईंट्स घेतो आणि एक डेटा पॉईंट घेत असेल तर एक इटरेशन असेल, राईट. सो आय कॅन से दॅट नंबर ऑफ इटरेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ डेटा पॉईंट्स. एक डेटा पॉईंट असेल तर एकच इटरेशन असेल आणि तीच तुमच्यासाठी एक बॅच असेल. बट इन दिस केस आय कॅन से द बॅच बिकॉज इट्स नॉट द होल डेटा पॉईंट, इट्स अ सिंगल डेटा पॉईंट. ओके. ओके. Yes, sir. Now next. Okay, so suppose या केसमध्ये एक एक्झाम्पल देतो. हा तुमचा लोकल मिनिमम पॉईंट आहे. ओके, इथून ना स्टार्ट झाला, इट्स इन सर्च ऑफ ग्लोबल मिनिमम फाइंड आउट करायचं. सो इथून मी सर्च केलं, सो इथून आला असा ना फ्लो आहे वरून खाली येण्यासाठी फॉर द सर्चिंग ऑफ द ग्लोबल मिनिमम. ओके, बट काय होईल, ते ग्लोबल मिनिममपर्यंत रीच होणार नाही. ओके, मध्येच ना तिथं जिथं गॅप दिसतोय, ओके, त्या गॅपमध्ये ते थांबेल इथं. ओके, आणि परत इथं स्टक होईल, त्याला ग्लोबल मिनिमम पॉईंट भेटणार नाही, तो लोकल मिनिमममध्ये स्टक होऊन जाईल. ओके, सो इट्स हॅपन ड्यू टू इट विल स्टक और get in problem just because the improper learning, or I can say that the substantial amount of learning, त्याला जेवढी पुरेशी पाहिजे तेवढी लर्निंग भेटली नाही किंवा प्रॉपर अमाऊंट ऑफ लर्निंग भेटली नाही. ओके, आणि चुकूनच त्यानं लोकल मिनिममला ग्लोबल मिनिमम पॉईंट पकडला. ओके, सो इन प्रॅक्टिकल लाईफ और रिअल लाईफ ऑल्सो इन डीप लर्निंग वी विल नेवर गोइंग टू गेट अ ग्लोबल मिनिमम पॉईंट, एक्झॅक्ट ग्लोबल मिनिमम पॉईंट आय एम टेलिंग. ओके, एक्झॅक्ट ग्लोबल मिनिमम पॉईंट कधीच भेटत नाही. एका ना आसपासच्या रिजनमध्ये तो कुठेतरी जातोय. ओके, नॉट एक्झॅक्टली गेट हिअर, तो इथं असेल किंवा इथं असेल किंवा इथं कुठेतरी असेल. ओके, नॉट एक्झॅक्टली ॲट द ग्लोबल मिनिमम पॉईंट. ओके, तरी पण आपण ॲक्सेप्ट करतो यस इट्स रिचिंग. आणि जो काय रिजन आहे ना
ज्या रिजनमध्ये गेल्यानंतर आपण त्याला ॲक्सेप्ट करतो इट्स कॉल ॲज अ ॲक्सेप्टन्स रिजन. ओके, हा एवढा रिजन आहे, यामध्ये कुठे जरी असेल ना तो ग्लोबल मिनिमम पॉईंट पकडला गेला असेल तर याला आपण ॲक्सेप्ट करतो आणि याच रिजनला तुम्ही ॲक्सेप्टन्स रिजन म्हणतो. ओके, so that's why Yes, sir. again highlighting the same line again, we will never get the exact global minimum point in performance improvement in the, when we get the region where it reaching the specific single point or the end point whatever it will be, त्या regionलाच आपण acceptance region म्हणतो. हा जो रिजन तुम्हाला दिसतोय या रिजनलाच तुम्ही ॲक्सेप्टन्स रिजन म्हणतात. ओके, जो की ग्लोबल मिनिमम पॉईंटच्या जवळ असेल किंवा नियर असेल. ओके सर. आणि ओके, याचा डिसएडव्हान्टेजेस समजा किंवा लिहून घ्या किंवा माहिती असू द्या, लिहून घ्यायची गरज नाही, माहिती असू द्या. इन स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की ह्याला लर्निंग कर्व जे आहे स्मूथ नसेल, नॉयजी असेल. ओके, अगेन इट्स प्रोन टू द लोकल मिनिमम पॉईंट. हे लोकल मिनिमम पॉईंटला ग्लोबल मिनिमम पॉईंट पकडते, लोकल आणि ग्लोबल मिनिमम पॉईंटपर्यंत रीच होत नाही. ओके, आणि समटाईम्स इट फेल्स टू गिव्ह द प्रॉपर रिझल्ट. सो हे याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. Now third, which is called as a mini batch stochastic gradient descent algorithm. ओके, सो फर्स्ट केस होती तुमच्याकडे सगळा डेटा पास करतात. सेकंड स्टेटमध्ये होतं की तुम्ही सिंगल डेटा पॉईंट रँडमली घेतात आणि तो पास करतात. ओके, थर्ड आहे मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम. यामध्ये पहा हे दोन्ही गोष्टीचं ना कॉम्बिनेशन असेल, फर्स्ट केस आणि सेकंड केसचं. MBSGD मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट. ओके, बॅच फर्स्टमधून आला, स्टॉकिस्टिक सेकंडमध्ये आला आणि थर्ड अल्गोरिदम इथं फॉर्म होतो आहे. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ BGD अँड SGD. सो नाव जर तुम्ही BGD पाहिलं असेल तर यावरती कम्प्लीट डेटावरती लर्निंग होत होती आणि SGDमध्ये सिंगल डेटा पॉईंटवरती लर्निंग होत होती. ओके, सो यामध्ये पहा एक तर कम्प्लीट डेटावरती लर्निंग पण होईल आणि सेकंड रिसोर्स कन्झम्पशन, टाईम कन्झम्पशन आहे त्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या जाईल. जो काय ड्रॉबॅक होता स्टॉकिस्टिकमध्ये की सिंगल डेटा पॉईंट घ्यायचा तो यानं ओव्हरकम केला जाईल, जेणेकरून सगळ्या डेटा पॉईंटवरती लर्निंग होते. ओके, आणि इनिशियली आपण पूर्ण डेटा घेत होतो त्यामुळे प्रॉब्लेम येत होता की टाईम कन्झम्पशन आणि रिसर्च कन्झम्पशन वाढत होतं. ओके, बट इथं आपण स्टॉकिस्टिकवाली पण कन्सेप्ट ॲड केले त्यामुळे ते रिसर्च कन्झम्पशन आणि टाईम कॉम्प्लेक्सिटी पण रिड्यूस केली जाईल. क्लिअर झालं ड्रॉबॅक दोघांची कशी तो ओव्हरकम केले जातात तिसऱ्यामध्ये. हो सर. ओके, सो पहा ह्याला MBSGD म्हणतात, मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम. यामध्ये N इज नथिंग बट नंबर ऑफ बॅचेस असतील, और आय कॅन से दॅट एनी डिस्क्रीट नंबर दॅट यू कॅन डिसाईड. ओके, ते तुम्हाला पण डिसाईड करता येईल. अँड ईच बॅच कन्स्टिट ऑफ M नंबर ऑफ डेटा पॉईंट्स. पुढे आहे म्हणजे डायग्राम सांगतो त्याबद्दल बोलतो मी. पहा ही तुमची मेन बॅच आहे, तर हा तुमचा कंप्लीट डेटा पॉईंट असेल. ओके, त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या 3 बॅचमध्ये कंप्लीट डेटा डिवाईड केला. हा तुमचा MB1 असेल, हा MB2, MB3. ओके, त्यानंतर तुम्ही यावरती ANN अप्लाय कराल, इथं पण ANN, इथं पण ANN. नंतर जे काय तुमचं प्रिडिक्शन असेल YP ते भेटेल, इथं पण YP भेटेल, इथं YP भेटेल. हे प्रत्येकाचं प्रिडिक्शन काही ना काही वेगळं असेल. ओके, त्यानंतर सपोज रिझल्ट असेल तरी विल गो अगेन फॉर द लॉस कॅल्क्युलेशन और द एरर कॅल्क्युलेशन अँड अगेन गो फॉर अपडेटिंग द वेट अँड बायस पॅरामीटर. ओके, आता पहा यामध्ये जे काय आहे ते असं नाही की पहिले 3 शिकडे या पहिले 3 शिकडे असं काही नाही. ओके, so it will get batches will be get form or get selected on the basis of random sampling. ओके, यामध्ये स्पेसिफिक फॉर्मॅट नाही किंवा स्पेसिफिक स्ट्रक्चर नाही की असे डेटा पॉईंट सगळे इकडे आले पाहिजेत आणि तसे डेटा पॉईंट ना सगळे तिकडे गेले पाहिजेत. सो इट हॅपन्स ऑन द बेसिस ऑफ जस्ट रँडम सॅम्पलिंग. रँडमली ते डेटा पॉईंट्स पकडले जातात आणि ना 3 पार्टमध्ये ते स्प्लिट केलेले आहे. क्लिअर? क्लिअर सर. सो इट्स हॅपन ड्यू टू रँडम सॅम्पलिंग, स्प्लिटिंग ऑफ डेटा पॉईंट किंवा डेटा जो 3 बॅचेसमध्ये स्प्लिट केला जातो त्याच्या बॅकएंडला रँडम सॅम्पलिंग वर्क करते. ओके, सो पहा रँडम सॅम्पलिंगमध्ये काय करतात. सो इन केस ऑफ रँडम सॅम्पलिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ डेटा पॉईंट शुड बी ऑलवेज आयडेंटिकल टू द ओरिजिनल. ओके, सो रँडम सॅम्पलिंगमध्ये असं नाही की डेटा काहीतरी वेगळाच आहे आणि तो रँडम सॅम्पलिंगमध्ये पूर्ण डेटा वेगळा बॅचेसमध्ये जातो असं नाही बिलकुल. तर जो काय तुमचा कंप्लीट डेटा सेट आहे, जे काही कंप्लीट तुमचे डेटा पॉईंट आहेत मेन बॅचमध्ये तशाच टाईपचे डेटा पॉईंट्स किंवा जे की आयडेंटिकल असतील तुमच्या मेन बॅचसोबत तशाच टाईपचे डेटा पॉईंट्स ना मिनी बॅचेसमध्ये तुम्हाला गेलेले सापडतील किंवा गेलेले असतील. ओके, सो in case of random sampling distribution it's get form on the complete data and आता मी हे पाहत असेल आणि हे पाहत असेल, मी ह्या तिघांना कम्पेअर करत असेल
तर त्याचे याच्या आणि याच्या प्रॉपर्टीज किंवा इन्साइट्स किंवा काहीतरी पॅटर्न सेम असेल यामध्ये आणि यामध्ये, कारण याच्याच ना बॅच 2 नंतर हा इकडं डेटा जातो आणि याचे जे काही डेटा पॉईंट्स असतील ते आयडेंटिकल असतील मेन बॅचसोबत. ओके, एकदम 19 काय म्हणतात 19-20 पण नाही असं म्हणते ना, एकदम ना भरपूर जमीन आसमानाचा फरक नसेल यामध्ये आणि यामध्ये, कारण हाच डेटा पुढे मी स्प्लिट करून फक्त इकडं पाठवला आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट यामध्ये इट फॉलोज द सेम डिस्ट्रीब्युशन, जे काय डेटा डिस्ट्रीब्युशन आहे किंवा जे काही डिस्ट्रीब्युशन पार्ट आहे तो तिघांमध्ये पण सेम फॉर्म केला जाईल. आता रँडम सॅम्पलिंगची जर इथं डायग्राम असेल तर सांगतो. ओके, इट्स नो डिस्ट्रीब्युशन ऑन द कम्प्लीट डेटा. आता यामधला जर डेटा मी जर स्प्लिट करत असेल 3 पार्टमध्ये, तर यामध्ये ना काहीतरी तुम्हाला प्रॉपर्टीज किंवा ना डेटा पॉईंट्स आयडेंटिकल सापडतील. ओके, प्रत्येकाचं एकच आहे, याच्या ज्या मेन प्रॉपर्टीज आहेत ना त्याच तुम्हाला इथं कुठेतरी पाहायला मिळतील, इकडं आणि इकडं. इट्स फॉलो द सेम डिस्ट्रीब्युशन इन सिम्पल वर्ड्स आय कॅन से. जसा ओरिजिनल डेटा आहे जो का मेन बॅचमध्ये डेटा होता तसाच तुमचा बाकीच्या मिनी बॅचमध्ये पण डेटा पाहायला मिळेल. ओके, अरे सिम्पल. एका वडिलांना जर 3 मुलं असतील, ओके, तर वडिलांचे काही प्रॉपर्टीज किंवा जीन्सना त्या 3 मुला सापडतील ना. हो. मग हा तेच सर. म्हणतोय. तर गांजा फुकल्यासारखे का शांत बसतो? नाही ना, नाही काहीच म्हणत नाही. ओके, सो इनहेरिटन्स. राईट, जे तुम्ही ओप्समध्ये शिकला होता. सो इट्स कॉल ॲज अ वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द रँडम सॅम्पलिंग. क्लिअर? हे जे पाहतात ते रँडम सॅम्पलिंगचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. ओके. ओके, सपोज सिम्पल एक्झाम्पल आणखी देतो. तुमच्याकडे 1000 डेटा पॉईंट्स असतील तर त्याच्या 100 मी बॅचेस केल्या. ओके, 100 मिनिमम बॅचेस केला तर एका बॅचमध्ये 10 येतील, बरोबर ना? येस. ओके, फाईन. सो हा होता पार्ट 1 डे 3चा. त्यानंतर मी दुसरा पार्ट ओपन करतोय. ओके, हे मी जस्ट दिले आता एक्झाम्पल. 100 गुणिले 10 किती? 1000. हो. येस. ठीक आहे, पहा आता जे का मी थर्ड एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, MBSGD मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट. ओके, या केसमध्ये पहा. सो हे कर्वनाचं काहीतरी फॉर्म होतं आहे. जस्ट मोमेंट. ओके, हे असं ना कर्व काहीतरी प्रेझेंट होतं आहे किंवा दिस कर्व विल गेट फॉर्म. बट या केसमध्ये पहा, स्टील दिअर इज नॉईज. आहे ना नॉईज? इथं स्मूथ नाही एकदम कर्व, तिथं नॉईज आहे, स्टील नॉईज इज प्रेझेंट. ओके, या कर्वमध्ये जे काय तुम्ही पाहतात ते. ओके, बट MBGD मिनी बॅच ग्रेडियंट डिसेंट विल नॉट ऑन द लोकल मिनिमम पॉईंट बिकॉज वी आर परफॉर्मिंग लर्निंग ऑन द मिनी बॅच. ओके, इथं जर पाहत असाल तर हे तुम्हाला लोकल पॉईंट वगैरे ना, आय मीन ग्लोबल मिनिमम पॉईंट इथं कुठे दिसत नाही, तुम्हाला इथं खाली आलेला दिसतोय. ओके, बट नॉईज स्टील दिअर. करेक्ट? ग्लोबल मिनिमम पॉईंट जरी खाली असेल किंवा भेटत असेल तरी नॉईज एक्झिस्ट आहे ना इथं. हो. ओके, सो रिझन इज दॅट, कारण तुम्ही एक साईडला म्हणतात की इट इज द कॉम्बिनेशन ऑफ स्टॉकिस्टिक आणि मिनी बॅच ग्रॅडियंट, स्टॉकिस्टिक आणि जे काही तुमचं बॅच ग्रॅडियंट डिसेंट होतं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. एकमेकांचे यात जे विकनेस होते ते दुसऱ्याच्या स्ट्रेंथनं ओव्हरकम करता आले. बट तिथं ना देर आर सम फ्यू ड्रॉबॅक्स आर दिअर. जिथं मी जर दाखवलं की इनिशियल फर्स्ट स्टेजमध्ये जर मी कर्व कन्सिडर करत असेल तर नॉईज प्रेझेंट आहे. बट MBGD विल नॉट ऑन द लोकल मिनिमम पॉईंट बिकॉज वी आर परफॉर्मिंग लर्निंग ऑन मिनी बॅच. मिनी बॅचवरती आपण लर्निंग परफॉर्म करतो, त्यामुळे इथं लोकल मिनिममवरती वगैरे स्टक झालेलं दिसणार नाही, हे दुसरीकडे कुठेतरी आलेलं दिसते. ओके, सो पहा, इनिशियली जर मी पकडत असेल की आपण एकच पॉईंट पकडत होतो, बरोबर. सो या केसमध्ये थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे. मी बॅचेस पकडतो, वेगवेगळ्या बॅचेसमध्ये स्प्लिट केला डेटा ना मी लर्निंगला घेतो आहे. ओके, हे सपोज फर्स्ट बॅचमध्ये 2, 6 होते, सेकंड बॅचमध्ये लाईक 12 होते आणि लाईक 18 असं काय तर तुम्ही प्रत्येक बॅचवरती हे पकडलेलं आहे, असं नाही सिंगल डेटा पॉईंट पकडलेला आहे. ओके, सो इन SGD इट्स प्रोन टू द लोकल मिनिमम पॉईंट स्टॉकिड ग्रॅडियंट डिसेंटमध्ये अँड ड्यू टू द सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ लर्निंग त्यामध्ये आपल्याला भेटत नव्हती, कारण फक्त सिंगल डेटा पॉईंटवरती मी ट्रेन करत होतो SGDमध्ये. सो SGDमध्ये रँडमली सिलेक्टेड डेटा पॉईंट्स होता. बट इथं असं नाही, इथं आपण SGD पण
आणि ना बॅचचं कॉम्बिनेशन केलं, सो आपण वेगळ्या बॅचेसवरती आपण तुमचं मॉडेल किंवा लर्निंग ना परफॉर्म केली जाते. त्यामुळे जे काय ड्रॉबॅक HGDमध्ये होते इथं ते ओव्हरकम करण्यात आलेले आहे. ओके, सो पहा डेटा मी कसा डिवाईड केला आहे. सो ही तुमची MB1 असेल, 2, 8, 10 फर्स्ट बॅच असेल, सेकंड 10, 12, 14 आणि लाईक 8, 10, 20 हे तिसरी बॅच असेल. अशा मल्टिपल बॅचेस असतील जेणेकरून लर्निंग आहे ती कम्प्लीट डेटावरती परफॉर्म होईल, बट बॅचमध्ये. ओके, जेणेकरून टाईम कन्झम्पशन आणि रिसोर्स कन्झम्पशन रिड्यूस केलं जाईल. सो ॲडव्हान्टेजेस पहा. MBSGD नेव्हर स्टक इन अ लोकल मिनिमम पॉईंट. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे हा. सेकंड, इट्स बेटर दॅन BGD अँड SGD. हे BGD आणि SGDपेक्षा बेटर आहे, कारण एका दोघांमध्ये ड्रॉबॅक होते, ते ड्रॉबॅक नाही तर ओव्हरकम आपण केले आहेत आणि हे कधी स्टक होत नाही लोकल मिनिमम पॉईंटवरती. ओके, बट डिसॲडव्हान्टेजेस इज दॅट नॉईज विल बी स्टील प्रेझेंट दिअर. नॉईज स्टील प्रेझेंट असेल. ओके, क्लिअर? क्लिअर सर. ओके, समजा तुम्हाला ना एक घर आहे समजा. ओके, सो हे घर आहे कम्प्लीट 3 फ्लोअरचं आहे आणि तुम्हाला ना वरती जायचं आहे लास्ट फ्लोअरला आणि हा फ्लॅग आहे तो कॅच करायचा किंवा पकडायचा आहे. ओके, किंवा आणायचा आहे. सो फर्स्ट आहे एकदम सरळ पायऱ्या आहेत घरावरती. ओके, वरती तशा चढायच्यात, म्हणजे इनक्लाइन वगैरे काय नाहीत, एकदम सरळ आहेत झाड असल्यासारखं उभं. ओके, फर्स्ट थिंग ही आहे. सेकंड आहे ज्या काय पायऱ्या असतील ना त्या अशा असतील 45, 45, 45, 45. ओके, आणि सेकंड आहे अशा शेपमध्ये स्टेअर केस असतील. ओके, मला सांगा तुम्हाला वरती जायला किंवा तिघं जण निघाले तर ABC निघालेत तर कोण लवकर वरती जाऊन पोहोचेल फ्लॅगजवळ? ABC. थोडं लॉजिकल उत्तर द्या, गांजा फुकल्यासारखे उत्तर नको, थोडं विचार करून उत्तर द्या. सर बी. बघा डिस्टन्स पण चेक करा. बी. बाकीचे बी. आय थिंक प्रियंका काय म्हटलं? सी सर. बी की सी? सी. क्लिअर प्रोनाउन्सिएशन? थर्ड वाला. थर्ड. ओके, सी म्हणतात. हां हां, पुष्कर, अथर्व तुमचं? बी. बी आहे सर. बी. ओके, अथर्व? सर सी. 2 आहेत बरोबर, 2 चुकीचे. द्या सांगा कोण बरोबर असेल कोण चुकीचं असेल. आपापलं ओपिनियन शेअर करा, का बी आणि का सी तर का सी. हां सर तुम्ही जे डिस्टन्सचं बोलले तर यात जे सी मध्ये डिस्टन्स आहे ते ऑब्विसली कमी दिसताना दिसतंय की कमी दिसतंय. मेघा तुमचं ओपिनियन का बरं बी? पुष्कर बी का? मी डेलीचं बघितलं म्हणजे स्टेअरकेस. ओके, सो रिझन इज दॅट तुम्हाला डिस्टन्स पण बघावं लागेल. ओके, सो हे ठीक आहे मी ज्यावेळेस म्हणतो आहे, बट ज्यावेळेस मी डिस्टन्स वगैरे म्हणतो अशा गोष्टी ना त्यावेळेस इट्स मॅटर्स. इथे डिस्टन्स कमी आहे, इकडे कॉर्नर जायची गरज नाही. जी हाईट ना तुम्ही 45 डिग्रीमध्ये अचीव करतात ना तीच हाईट तुम्ही एका कर्वमध्ये इझिली अचीव करतात. सो इथून एवढं जाणं आणि इथून फक्त इथं शिफ्ट करणं, इथं कमी डिस्टन्स आहे. ओके, इथून परत इकडं शिफ्ट करणं आणि इथून परत फक्त इथं शिफ्ट करणं, इट्स अगेन अ लेस डिस्टन्स. सेम थिंग हॅपन्स फॉर थर्ड फ्लोअर ऑल्सो. सो बी इज द करेक्ट आन्सर. आय मीन द सी इज द करेक्ट आन्सर. सो फर्स्ट केसमध्ये पहा, फर्स्ट केसमध्ये जर तुम्हाला ना वरती चढायचं असेल तर टाईम वाढेल, आय मीन एफर्ट वाढतील तुमचे, पण टाईम कमी असेल. फर्स्ट केसमध्ये पहा पॉसिबल आहे असं वरती चढत जाणं. ओके, लाईक आय कॅन से हे किती डिग्री होते, हे किती झालं 90 बरोबर. हा तुमचा रेफरन्स पॉईंट असेल. असं वरती पॉसिबल आहे तुम्हाला 90 डिग्रीमध्ये चढत जाणं पायऱ्यावरती? शक्यतो अशा पायऱ्या नसतात एकदम स्ट्रेट 90 डिग्रीमध्ये, थोडा इन्क्लाइन वगैरे असतात. सो नॉट पॉसिबल. या केसमध्ये जरी तुम्हाला लॉजिकली पाहिलं ना टाईम कमी लागत असतील तर एफर्ट भरपूर वाढतील. ओके, सो सेकंड केस ज्यामुळे तुमचे एफर्ट कमी असतील पण टाईम वाढेल, कारण हे असं असं फिरून जायचं आहे. थर्ड केस ज्यामुळे तुमचे एफर्ट पण कमी असतील, राऊंड आहे आणि टाईम पण कमी असेल. तुम्ही पाहिलं आहे ज्या काय वॉटर टँक असतात मोठमोठ्या त्यांच्या पायऱ्याना अशा असतात राऊंडवाल्या, पाहिले का? हे अशा 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 असतात राऊंडवाल्या, ना की अशा 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 असतात मॅक्झिमम. पहा राऊंड फॉर्ममध्ये असतील, चेक करा. आता एखाद्याने काय आशा केली असतील पायऱ्या ती त्यांची चूक असेल, बट दिस इज द रिझन की एफर्ट आणि टाईम कमी लागतील याला जर वरती चढायचं असेल तर. 3 इडियट्स मूवी पाहिले त्यामध्ये पायऱ्या आठवल्या तर म्हणजे पाहिल्या तर आठवतील तुम्हाला.
ते टँक हा, वगैरे सर. असल्यासारखं आहे ना, त्यामधला सीन. ओके. सो मूवी पाहणं पण ना कधी कधी फायद्याचं असते. ओके, इथे सो पहिल्यामध्ये नॉईज आहे, नो डाऊट. का आहे का नाही? ठीक आहे, जाऊ तुम्हाला हे नॉईजची भाषा वगैरे समजत नाही, त्या तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी समजत नाहीत, इथंच या डायरेक्ट. ओके, थर्ड पॉईंटमध्ये जर मी सांगायचं असेल तर या केसमध्ये ना मी स्मूथनिंग प्रोव्हाइड केलेली आहे. टेक्निकल किंवा SGDच्या भाषेमध्ये सांगायचं असेल ना, ओके, तर या केसमध्ये मी स्मूथनिंग प्रोव्हाइड केली. आता स्मूथनिंग म्हणजे काय तर खाली या, कळून जाईल. ओके, सो फर्स्ट एक कन्सेप्ट मेन लक्षात घ्या. स्मूथनिंग इज इन्व्हर्सली प्रिपोर्शनल टू द नॉईज. म्हणजे जर मी स्मूथनिंग प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसमध्ये नॉईज हा तुमचा रिड्यूस व्हायला पाहिजे. जिथं नॉईज आहे मॅक्झिमम तिथं स्मूथनिंग कसे कमी असेल, आणि जिथं स्मूथनिंग आहे तिथं नॉईज कमी असेल. सो इट्स इन्व्हर्सली प्रिपोर्शनल. ओके, सो फर्स्ट कर्व पहा, यामध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी इन्क्रीज होते प्लस रिसर्च कन्झम्पशन पण इन्क्रीज होते या केसमध्ये. ओके, सेकंड केस आहे ज्यामध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी अँड रिसर्च कन्झम्पशन इज डिक्रीजेस. या केसमध्ये नॉईज इज ऑल्सो नॉट दिअर अँड स्मूथनिंग ऑल्सो आय हॅव प्रोव्हाइडेड हिअर. स्मूथ कर्व आहे ना हे, का खडबड आहे? हो, सो दॅट इज अ मेन स्मूथ. रिझन. सो तुम्हाला जर मॉडेल ट्रेन करायचं असेल तर तुम्ही कोणतं प्रेफर कराल, कोणतं पॅटर्न किंवा कोणता सिनारिओ प्रेफर कराल, फर्स्ट वन और सेकंड वन? सेकंड. राईट. Second. दिस इज द बेस्ट आन्सर ऑर दिस. आता रिझन कळालं ना, स्मूथनिंग म्हणजे काय, नॉईज काय असतोय, कोणतं कर्व चांगलं, त्यानंतर SGD चांगलं की BSD चांगलं, स्टॉकिस्टिकचा लॉस काय आहे, ड्रॉबॅक आहे, सगळ्या गोष्टी आहे क्लिअर झाल्या असतील आतापर्यंत जे काय बोललो ते लास्टच्या 48 मिनिट्समध्ये. ओके, येस, नाव क्लिअर. फोर्थ केस आहे ज्याला मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रॅडियंट डिसेंट विथ मोमेंटम. आता तिथं नॉईज प्रेझेंट होतं, आठवते मगाशी ही कन्सेप्ट, ही नॉईज प्रेझेंट होतं ना, मी कुठेतरी पॉईंट ॲड हो. केला हा, होता. सर. नॉईज विल बी हा. स्टिल प्रेझेंट दिअर कुठेतरी सांगितलं होतं डिसएडव्हान्टेजमध्ये. हा जो ड्रॉबॅक आहे ना, आता या ड्रॉबॅकवरती काम करायचं आहे. सो नॉईज कमी करण्यासाठी मी स्मूथनिंग प्रोव्हाइड करतोय. कारण मग अशी मी सांगितलं स्मूथनिंग आणि नॉईज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, एक वाढलं तर दुसरं कमी होते. ओके, सो मला नॉईज कमी करायचं असेल तर काय वाढवावं लागेल? Smoothing. स्मूथनिंग, बरोबर. सो मला इथं स्मूथनिंग प्रोव्हाइड करायचे तर मला मोमेंटम ॲड करायला लागेल. मी ऑलरेडी तर मोमेंटम ॲड केले म्हणजे स्मूथनिंग इंट्रोड्यूस झाले, म्हणजे नॉईज कमी होऊन जाईल. सो पहा आता नॉईज कमी कसं होतं. नॉईज कमी कसं होतं तर ज्यावेळेस तुमचं कर्व स्मूथ बनते, बरोबर प्रॉपर लर्निंग होते, त्यावेळेस स्मूथनिंग इंट्रोड्यूस केली जाते किंवा मोमेंटम आलं तरी ते ना त्यामध्ये ओव्हरकम करता येते. आता पहा, मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रॅडियंट डिसेंट विथ स्मूथनिंग. स्मूथनिंगमध्ये कंटेंट आहे बघा, एक मिनिट आहे ना, दाखवतो. एक शॉर्ट समरी किंवा क्विक समरी आहे. BGDA मध्ये नॉट सुटेबल फॉर बिग डेटा होतं. SGD मध्ये इट्स विल प्रोन टू द लोकल मिनिमम पॉईंट होता. MBSGD मध्ये नॉईज प्रेझेंट होता. आता जे पाहतो जी 4 केस आहे ज्याला मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रॅडियंट डिसेंट विथ मोमेंटम म्हणतात. यामध्ये मोमेंटम इज नथिंग बट द स्मूथनिंग प्रोव्हाइड करतो आणि नॉईज आहे तो कमी करतो. ओके, सो लेट्स सी एक्झॅक्ट हे कसं काम करतं. सो मग अशी आपण मी एक्झाम्पल घेतलं होतं, हा ABCDE असं काहीतरी आहे. ओके, सो पहा, मी असं गेलो ना तर टाईम वगैरे भरपूर लागते. ओके, पण मी असं जात असेल ना, ADC हा पाथ चूज करत असेल तर टाईम कमी लागेल, राईट? येस, सर. ओके, सो हा पाथ आहे, याला टाईम कमी लागेल आणि इट्स नथिंग बट द मोमेंटम. ओके, सो पहा, जे आपण काल फॉर्म्युले शिकलेत ना तेच फॉर्म्युले आहेत. W new is equals to W old minus alpha of DL divided by DW. Sorry, DW is nothing but the weight here. Then B new is related with the bias. So B old minus alpha means learning rate. DL divided by DB. It's called as a gradient. काल जे आपण पाहिलं ते. ओके, सो पहा, मी ADB जर चूज करत असेल तर इट विल बी ग्रॅडियंट, बट मी ADC जर चूज करत असेल तर इट विल बी मोमेंटम. गेट माय पॉईंट? मोमेंटम आणि ग्रॅडियंट. ओके, सो आता पहा तुमचं मोमेंटम काय असेल, DL डिवाइड बाय DW और DL डिवाइड बाय DB हे मोमेंटम असेल या केसमध्ये नवीन. नाव आता थोडी ना मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, इट्स नॉट मॅन्डेटरी की सगळं मॅथ ना तुम्ही इथलं रट्टा मारा. ओके, फक्त समजून घ्या, इंटरव्ह्यूवर मॅथ कधीच विचारणार नाही, पण
फक्त बेसिक कन्सेप्ट तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचे असेल किंवा क्लिअर ठेवायचे असेल तर इट्स मस्ट किंवा इम्पॉर्टंट आहे. बट इंटरव्ह्यूवर कधीच विचारत नाही कॅल्क्युलेशन, आत्ता आपण सांगतो. सो समजत असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी एकदा ट्राय करा. ओके, बट जास्त इम्पॉर्टंट नाही. बट तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे असतील, फ्युचरमध्ये R&D सारख्या गोष्टीमध्ये वर्क करायचं असेल तर इट्स विल बी हेल्पफुल. सो पहा, सो W न्यू इज नथिंग बट W ओल्ड मायनस अल्फा ऑफ VDW. ओके, या पॅरामीटरचा मी अर्थ सांगतो नंतर काय आहे. सो W new is equals to W old minus alpha of VDW. Then B new is equals to B old minus alpha of VDB. यातलं हे तर क्लिअर झालं की W stand for the weight, I mean, and B stand for the bias. Okay, so now taking the two terms here, VDW and VDB. हे जे दोन कॉम्पोनंट दिसतात तुम्हाला, VDW आणि VDB, both are the velocity component. हे दोन्ही वेलोसिटी कॉम्पोनंट आहेत. ओके, ओके. हे दोन्ही वेलोसिटी कॉम्पोनंट जे दिसतात VDW आणि VDB, जे की इंट्रोड्यूस केले दिसतात दोन पॅरामीटर तुम्हाला, W न्यूमध्ये आणि B न्यूमध्ये. ओके, यस. नाव VDT. ओके, सो VDT इट्स अगेन द वेलोसिटी component. VDW, VDB आणि VDT it's again a velocity component. Three are the velocity components. So the VDT is equals to beta. Beta is nothing but the smoothing parameter. Okay, and theta t जो असेल तो तुमचा आहे आउटपुट ऑफ न्यूरल नेटवर्क ॲट द पर्टिक्युलर इन्स्टन्स. जे काय तुमचं थीटा टी आहे ते तुमच्या न्यूरल नेटवर्कचं आउटपुट असेल एखाद्या स्पेसिफिक इन्स्टन्सला चेक केलं, कॅच केलं. ओके, सो VDT इज इक्वल्स टू बीटा इंटू VDT -1 प्लस 1 मायनस बीटा इंटू थीटा टी. क्लिअर फॉर्म्युला आणि हे पॅरामीटर्स. येस. फॉर्म्युला कोणी विचारत नाही, पण फक्त समजून. ओके, चालेल. तुमचं न्यूरल नेटवर्क आहे समजा, तुमचं इनपुट इथं ॲक्ट झाला. फर्स्ट आहे हिडन लेअर. हिडन लेअरला ॲक्ट झाल्यानंतर तुमचं इनपुट त्याला A1 म्हटलं मी. ओके, ज्या सेकंड हिडन लेअरला हिट होते त्यास मी त्याला A2 म्हणलं. ज्या थर्ड लेअर जो आहे तुमचा आउटपुट लेअर, याला हिट झाल्यावर जे काय आउटपुट भेटतं ते तुमचा A3 आहे समजा. क्लिअर झाला आता पहा पुढे. सो हा तुमचा हिडन लेअर आउटपुट लेअर, हा तुमचा इनपुट आहे, हा तुमचा A3 जे की आउटपुटच्या फॉर्ममध्ये भेटेल तुम्हाला. आता मी एका टेबलच्या फॉर्ममध्ये सगळ्या गोष्टी ॲड करतो. सो इट इंडिकेट्स टी स्टँड फॉर हिथं लेअर समजा. ओके, सो फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर. आणि थीटा टी होतं ते काय होतं, सो आउटपुट ऑफ द न्यूरल नेटवर्क ॲट द पर्टिक्युलर इन्स्टन्स. एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टन्सला जर तुम्ही न्यूरल नेटवर्कचं आउटपुट भेटत असाल तर ते असेल एच्या फॉर्ममध्ये. सो मी जे म्हटलं इथं तुम्हाला A भेटेल, इथं A2 भेटेल, इथं तुमचा A3 असेल. म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टन्सला मी त्याचं आउटपुटनं कॅल्क्युलेट केलं आहे. सो दॅट्स वाय आय एम असाइनिंग हिअर त्या लेअरचं रिस्पेक्टिव्ह इथं तुम्हाला आउटपुट असेल A1, A2, A3. आणि VDT आहे तो वेलोसिटी कॉम्पोनंट असेल त्या पर्टिक्युलर इन्स्टन्सला किंवा त्या हिटला लेअरला हिट केल्यानंतर जो भेटतो तो. सो VDT फॉर फर्स्ट इट विल बी VD1, सेकंड VD2 अँड थर्ड विल बी VD3. क्लिअर झाला टेबल? हो सर. हो सर. नाव हिअर T स्टँड फॉर नॉट T. ओके, तो वाला T नाही चहावाला, हा फक्त T वाला T म्हणतोय. ओके, T स्टँड फॉर नंबर ऑफ लेअर, VDT स्टँड फॉर द वेलोसिटी कॉम्पोनंट. ओके, आता सपोज मी जर VDT म्हणत असेल, हा वेलोसिटी कॉम्पोनंट असेल आणि मला जर पाठीमागचा VDT पकड. आता इथं समजा हा VD1 आहे. ओके, VDTच्या बाबतीत जर माहिती असेल तर हा तुमचा VDT झाला, बरोबर. आता मला पाठीमागं जायचं असेल तर आपण काय करतो, N-1 सारख्या गोष्टी यूज करतो आठवते मॅथमध्ये. हो. सो इथं आपल्या तर पाठीमागचं माहीत नाही तर आपण काय यूज करणार, VDT -1 म्हणजे पाठीमागचा, राईट. -1 हो. N-1 T-1. हां. ओके, सो सेम हिअर VDT इज इक्वल्स टू बीटा इंटू VDT -1 म्हणजे फर्स्ट लेअरसाठी हे सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. आता जो तुमचा हा दिसतं ना फर्स्टवाला VDT, हा पहिल्यासाठी गोष्ट सगळ्या घडत आहेत. सो बीटा इंटू VDT -1 प्लस 1 मायनस बीटा इंटू थीटा टी. बीटा इज नथिंग बट द स्मूथिंग पॅरामीटर. नाव कमिंग टू VD2, हा जो तुमचा आहे तो एक पाठीमागचा पॅरामीटर घेतला. 2ला आलात तर तुम्हाला इथं 1 घ्यावं लागेल, 3ला आलात तर तुम्हाला इथं 2 घ्यावं लागेल. सो आय एम कमिंग टू द नाव VD2. सो बीटा इंटू VD1, ओके, प्लस 1 मायनस बीटा अँड प्रोव्हाइडिंग हिअर इनिशियली मी थीटा टी घेतला होता. नाव पासिंग हिअर A2. इट्स आउटपुट. याचं आउटपुट हे भेटलं, बरोबर ना. इथं आउटपुट हे भेटलं होतं ना, इथं पण आउटपुट हे भेटलं. सो आउटपुट जे काय भेटतं त्या इन्स्टन्सचं मी कॅल्क्युलेट करतोय. ओके, सो नाव कमिंग टू द VD3, बीटा इंटू VD2 कारण आपण पाठीमागचा एक पकडतो, प्लस 1 मायनस बीटा आणि आउटपुट जे काय असेल ते A3 इथं पकडला. सो हा टेबल होता पूर्ण.
आता पुढे या, जस्ट ॲझ्युम बीटा इज इक्वल्स टू 0 to 1 अशी काहीतरी रेंज असेल. सो लेट्स से ॲझ्युम इट बीटा इज इक्वल्स टू 0.98 आहे. सो व्हॅल्यू मी पुटअप करायची असेल तर अगेन पुट माझा जो फॉर्म्युला मेन होता व्ही डी टी इज इक्वल्स टू बीटा इंटू व्ही डी टी मायनस 1 प्लस 1 मायनस बीटा इंटू थिटा टी, हा माझा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. हे मोमेंटम आणि ग्रॅडियंट मगाशी पाहिलेला कन्सेप्ट आहे. सो नी नीड टू अगेन ॲड की इथून हे कसं आणि इथून हे कसं, ते ऑलरेडी तुम्ही पाहिलं. नाव बीटाची व्हॅल्यू पुटअप करा. बीटा इज इक्वल्स टू 0.91, व्ही डी टी जशाच तसा, अगेन 1 मायनस बीटा, व्हॅल्यू वगैरे पुटअप करा बस. ओके, म्हणजे इरेज करतो. ओके, सो कमिंग टू द नेक्स्ट, ही जी काय तुमची फर्स्ट टर्म दिसते, एक मिनिट हायलाईट करतो समजायला इझी जाईल परत. सो 0.98 इंटू व्ही डी टी मायनस 1 ही जी टर्म आहे ही तुमची मॅग्निट्यूड आहे. आणि जी काय राहिलेली टर्म आहे, ओके, 1 मायनस बीटा. आता 1 मायनस बीटा का केले सांगतो, इथं तुम्ही वेड्यासारखं म्हणता चालेल 0.02 का केले. सो रिझन इज दॅट 1 मायनस 0.98 किती झालं, 0.2. राईट. सो दॅट्स वाय इट्स 0.2 इंटू थिटा 2 जशाच तसा. ओके, आणि ही जी सेकंड टर्म आहे याला तुम्ही डायरेक्शन म्हणतात. फर्स्ट मॅग्निट्यूड, सेकंड विल द डिरेक्शन. ओके, अँड या केसमध्ये हे तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं होतं, थिटा इज नथिंग बट द थिटा टी आउटपुट ऑफ न्यूरल नेटवर्क ॲट द पर्टिक्युलर इन्स्टन्स. अँड अगेन सो द ग्रॅडियंटवाला पार्ट मगाशी जे ग्रॅडियंटवाला सांगितलं होता, डी एल डिवाइड बाय डी डब्ल्यू अँड डी एल डिवाइड बाय डी बी. ओके, नाव हेच फॉर्म्युला येत आहे, फक्त मी थिटा टी आहे त्याला ना ग्रॅडियंटने ते रिप्लेस करतोय. ओके, क्लिअर. सो हा डी एलसाठी झाला, हा डी डब्ल्यूसाठी झाला. सिमिलरली फॉर इट विल बी अगेन डी एल अँड डी बी, वेट आणि बायस दोघांसाठी पण. सो दिस विल बी फायनल आन्सर, द फायनल फॉर्म्युला व्ही डी टी डब्ल्यू टी, इट फॉर वेट, इट फॉर द बायस. ओके, तर फक्त चेंज केला, जिथं वेट जिथं वेट गरजेचं आहे तिथं वेट, जिथं बायस गरजेचं आहे तिथं बायस लावला. ओके, बाकी रिमेनिंग पॅरामीटर विल बी ॲज युजल. क्लिअर. So at the final thing, or coming to the final output, W new is equals to W old minus alpha of VDW, and B new is equals to B old minus alpha into VDB. अगेन VDDचा फार्म्युला, VDDचा जो होता तुम्ही परत कॉल केला, आणि जे काय तुम्हाला फायनल फार्म्युला दिसतोय तो फार्म्युला कशाचा आहे तर त्याला तुम्ही म्हणतात मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम विथ मोमेंटम. टू अपडेट द वेट अँड बायस, दिस इज द ऑप्टिमम फंक्शन. ओके, तुम्हाला जर वेट बायस यासारखे जर गोष्टी जर अपडेट करायच्या असतील तर हा तुम्हाला ना बेस्ट अल्गोरिदम आहे, जे की तुमच्या कामाला आहे. परत सांगतोय, मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट अल्गोरिदम विल बी द बेस्ट अल्गोरिदम टू अपडेट द वेट अँड द बायस. इट विल बी द ऑप्टिमम चॉईस. क्लिअर. Yes, sir. काय डाऊट. आणखी महत्त्वाची गोष्ट मगाशी मी जे सांगितलं ना की डायनॅमिकली अपडेशन म्हणजे काय किंवा डायनॅमिकली अपडेट म्हणजे काय. सो इट इज नो कॅल्क्युलेटिंग द परफॉर्मन्स अँड अपडेटिंग वेट अँड बायस सायमल्टेनियसली. लर्निंग रेट तो डायनॅमिकली अपडेट असतोच तो, बट डायनॅमिकली अपडेशन म्हणजे काय तर हे माहिती पण असू द्या. इट्स नो कॅल्क्युलेटिंग द परफॉर्मिंग्स अँड अपडेटिंग द वेट अँड द बायस पॅरामीटर सायमल्टेनियसली, दोन्ही एकदाच काम होतात. क्लिअर. Yes. ओके, लर्निंग रेट मगाशी जे सांगितलं होतं, इट्स अगेन डायनॅमिकली अपडेट, time complexity get reduced and the training time also get reduced in these cases. So learning rate जर कमी असेल तर मी सांगितलं काय होतं, आणि जास्त असेल तर काय हे पण जस्ट मी आत्ता सांगितलेलं. ओके, सो आय थिंक दॅट्स ऑल फॉर टुडे. एनी क्वेश्चन्स. नो सर. No. पुढे कंटिन्यू करायचं थांबायचं. करायचं आहे का सर. आय एम आस्किंग टू यू. काय करू. करू शकता. बाकींचे शल वी स्टॉप और कंटिन्यू. आय थिंक दॅट्स इट. माझ्याकडे तर एवढंच आहे सध्या आजच्या लेक्चरसाठी. बाकीच्या गोष्टी असतील पण आय थिंक दॅट्स इनफ फॉर टुडे. बाकी आहे ती डीप लर्निंग ॲक्टिवेशन फंक्शन आहे, दॅट इज अनदर पार्ट. सो दिस वॉज माय हँड रायटिंग. मस्त आहे सर, शेअर करा. अरे हे पुढचं आहे, जे काहीच कामाचं नाही आता. पुढचं आता शेअर करून काय करू तुम्हाला. नाही पाठीमागच ओके, लेट्स सी. आतापर्यंत झालेलं आहे. आय विल शेअर द PDF. ओके, यावाल्या PDF याच्या मला नोट्स चेक करायला लागतील जुन्या. ओके, सी
learning rate. So learning rate is dynamically update. So dynamically update means there is no the fixed value of learning rate, like either it will be 0.01 or 0.1, like that. There is no fixed value for learning rate. It's dynamically update. Okay, so what is the benefit of dynamically update? It means that the benefit, like time complexity will get reduced and the training time also get reduced. So let's consider learning rate is too small. लर्निंग रेट जर एकदम स्मॉल असेल ना तर त्या केसमध्ये काय होते. ओके, इथं मी हायलाईट पण करतो कोणता पॉईंट एक्सप्लेनेशनचा चालू आहे. जास्त लर्निंग रेट एकदम कमी आहे वेन इट्स टू स्मॉल. इन सच अ केसेस टू स्मॉल. ओके, सो त्या केसमध्ये ना व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा इश्यू येतोय. when learning rate is too small, at that time we can face the vanishing gradient issue. Then learning rate म्हणजे सिम्पल काय सांगतो. ओके, सो लर्निंग रेट इज नथिंग बट द रेट ॲट वी आर चेंजिंग द लर्निंग स्टेप. द रेट at which we are changing the learning step, it called as the learning rate. When learning rate is too small, the gradient the issue will face like gradient is reducing, step size also reducing, again gradient difference, actual prediction, there is the impact of each other. Okay, so we can face a vanishing gradient issue in such a scenarios. So the case of the case of learning is not possible in this case. Suppose तुमचे जर ग्रॅडियंट रिड्यूस होत असेल, स्टेप साईज पण रिड्यूस होते आणि व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा जर इश्यू येत असेल तर त्या केसमध्ये लर्निंग पॉसिबल नाही. आणि लर्निंगच पॉसिबल नसेल तर मॉडेल कसं प्रिडिक्शन देणार आणि ते दिलेलं प्रिडिक्शन कसं बरोबर असेल, राईट? सो इन दिस Of course, केस sir. द लर्निंग इज नॉट पॉसिबल इन सच ए सिनारिओ. ओके, सो जे मग अशा आपण डिस्कस केला, हा तुमचा कर्व आहे. ओके, सो हे असं काहीतरी ना स्टेप साईज आहे समजा छोटी 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 आणि कुठं आलंच नाही बॉटमपर्यंत, मध्येच कुठेतरी बंद पडलं. ओके, सो इट हॅज बीन नॉट रिच द ग्लोबल मिनिमम पॉईंट. ओके, सो व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा इश्यू मध्येच कुठेतरी फेल केला आणि फेस केला आणि ते खालपर्यंत आलं नाही. ओके, सो या हा जो आहे कम्प्लीट सिनारिओ आहे याला व्हॅनिशिंग ग्रॅडियंट इश्यू म्हणतात. ओके, ज्यावेळेस एकदम लर्निंग रेट ना टू स्मॉल असेल त्या केसमध्ये. ओके, so coming to the mathematical calculations or the formulas. Okay, so the gradient is like the potential energy. जर तुम्ही फिजिक्स शिकला असाल किंवा माहिती असेल तर सपोज इमॅजिन ना स्टोरेज टँक आहे. ओके, ते बेंड झाली नाही टँक, ड्रॉ करताना तसं झालं. ओके, सो एक स्टोरेज टँक आहे जस्ट ॲज आणि एक हाईट आहे अँड द रेफरन्स विल बी फ्रॉम द ग्राउंड लेवल. ओके, हे जे काय एक सपोज सपोर्ट आहे किंवा पिलर आहे त्यावरती टँक उभा केली असं समजा. ही जी काही हाईट आहे ती आय कॅन से दॅट द पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, राईट? मराठीमध्ये सांगायचं असेल तर इट इज एच इन दिस केस, स्थितीज ऊर्जा और पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि इथून ना खाली एक टॅप असेल, सॉरी पाईप असेल आणि इथं मी टॅप बसवलं असेल. मला सांगा जेवढं जास्त हे खाली असेल त्यावरती ना, म्हणजे ओके एक सिम्पल सांगतो, जर मी टॅप जर खाली बसवलं असेल आणि एक मिनिट आणखी सिम्पल इथं डायग्राम ड्रॉ करून सांगतो, म्हणजे काय स्पेस आहे का इथंच ॲडजस्ट करतो. ठीक आहे, मला सांगा हा एक आहे सिनारिओ जिथं टँक आहे समजा किंवा वॉट एव्हर इट विल बी, टँक आहे आणि त्याचा टॅप आहे आणि इथून मी पाणी घेतो आहे. ठीक आहे, दुसरा सिनारिओ आहे इथं टँक आहे. ओके, आणि इथून मी पाणी घेतो आहे. मला सांगा पाण्याचा फ्लो किंवा स्पीड कुठे जास्त असेल किंवा फ्लो रेट कुठं जास्त असेल, फर्स्ट की सेकंड केसमध्ये? Second. रिझन? ते वर आहे ना, हाईट जास्त आहे. बरोबर, म्हणजे स्थितीज ऊर्जा म्हणतात किंवा पोटेन्शियल एनर्जी. जेवढ्या उंचावरनं पडेल ना तेवढ्या वरती ते उडते. पाणी पहा धबधब्याचं किंवा काही असेल, जेवढ्या उंचावरनं पडते ना तेवढ्या जास्त वरती उडते. पण मी ग्लासमधलं पाणी जर खाली टाकत असेल तर ते पण ऑब्वियसली देर म्हणजे त्यातलं ना पोटेन्शियल पण कमी आहे प्लस ना क्वांटिटी पण कमी आहे. दॅट इज समथिंग डिफरंट. ओके, बट कमिंग टू वॉटरफॉल, जेवढ्या उंचावरनं पडते ना तेवढ्यावरती पाणी उडते. ओके, सो सेम थिंग लाईक हॅपन हिअर लाईक जे काय तुमचं लर्निंग रेट आहे इट्स अगेन द पोटेन्शियल एनर्जी टाईप. ओके, जेवढी जास्त असेल ना तेवढी जास्त ना तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील पाहायला. ओके, जर त्यामध्ये पोटेन्शियलच कमी आहे, हाईटच कमी आहे तर पाण्याचा फ्लो पण एकदम कमी असेल, राईट आहे म्हणजे डाऊनवर्ड फॉल व्हायला किंवा खाली येण्यासाठी, राईट? सो सेम थिंग, जर तुमचा लर्निंग रेट एकदम जास्त असेल तर ते ना इट्स लाईक अनस्टेबल असेल, ते एक्सप्लोडिंग ग्रॅडियंटसारखा इश्यू येते. मी पुढे सांगतो तो काय आहे. पण जर सपोज हाईटच जर प्रॉपर नसेल, इनसफिशियंट हाईट असेल, ओके, जर पोटेन्शियल एनर्जी जर कमी असेल
तर ते कमी स्पीडनं येईल पाणी, राईट. सो सेम थिंग या केसमध्ये मी समजतोय की माझ्याकडे पोटेन्शियल एनर्जी कमी आहे, ओके. जी काही सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ लर्निंग पाहिजे माझ्या मॉडेलला ती नाही याच्याकडे, त्यामुळे जे काही रीच व्हायचं आहे ते त्याला पोहोचणार नाही, ते मध्येच कुठेतरी स्टक होऊन जाईल. सो या केसमध्ये व्हॅनिशिंग ग्रेडियंटचा इश्यू होतो, कारण त्याकडे ना ते पोटेन्शियलच नाही और सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ लर्निंग नाही, त्यामुळे जे पाहिजे तो ग्लोबल मिनिमम पॉईंट तो अचीव करू शकत नाही. फर्स्ट केस झाली, यालाच व्हॅनिशिंग ग्रेडियंट इश्यू म्हणतात, ड्यू टू द सबस्टेन्शियल अमाऊंट ऑफ लर्निंग जे काय पाहिजे प्रॉपर तेवढी लर्निंग होत नाही. फर्स्ट केस जर लर्निंग रेट टू स्मॉल असेल तर, ओके. नाव कमिंग टू द सेकंड विच इज नो एक्सप्लोडिंग ग्रेडियंट इश्यू. सो आणखी सिम्पल भाषेत सांगायचं असेल तर we are increasing our learning rate. At that point it will miss the global minimum point, and global minimum point and loss will start increasing and again drastically, okay. Even also when we provide the alpha values too much smaller, it is not possible to get the exact global minimum point. It will stop before reach to the global minimum point. So in this case I can call it a vanishing gradient issue, and ज्यावेळेस मी पाहिजे त्यापेक्षा जर व्हॅल्यू जास्त दिली असेल तर एक्सप्लोडिंग ग्रेडियंट इश्यू होतोय. क्लिअर झाल्या दोन गोष्टी. जर इन्क्रीजिंग म्हणजे अल्फाची व्हॅल्यू जर मी ड्रास्टिकली वाढवली लर्निंग रेटची व्हॅल्यू, तर या केसमध्ये तो ग्लोबल मिनिमम पॉईंट मिस करतोय, ओके. अँड इट विल स्टार्ट अगेन इन्क्रीजिंग ड्रास्टिकली अँड ड्रास्टिकली, ओके. बट चेंज इज दॅट की त्यांना एक्सप्लोडिंग ग्रॅडियंटसारखा इश्यू होतोय जर मी जास्त व्हॅल्यू देत असेल तर, आणि कमी असेल तर व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा इश्यू होतो. म्हणजे तर कमी पण जमत नाही पण जास्त तर जमत नाही, तर ऑप्टिमम पाहिजे की बॅलन्स करत. त्यासाठी आपण डीप लर्निंगमध्ये लर्निंग रेटची व्हॅल्यू कधीच फिक्स ठेवत नाही, डायनॅमिकली अपडेट ठेवतो. जर कमी असेल तर तुम्ही वाढवू शकता, जर वाढलेली असेल तर तुम्ही रिड्यूस करू शकता, म्हणजे कमी करू शकता. गॉट इट? येस सर. सपोज लर्निंग रेट जास्त असेल तर काय होते, वेल लर्निंग रेट इज टू बिग. आता मी जे सांगितलं तेच आहे, वी फेस द ओव्हर शूटिंग इश्यू, ओके, जे आपण मशीन लर्निंगमध्ये पाहिलं होतं. अँड ड्यू टू द ओव्हर शूटिंग वी विल फेस द एक्सप्लोडिंग ग्रॅडियंट इश्यू. सो वी नेव्हर अचीव द ग्लोबल मिनिमम पॉईंट इन सच अ सिनारिओ. ते आपण मशीन लर्निंगमध्ये पाहिलं, झिगझॅग ओव्हर शूटिंग, ओके. सो ओव्हर शूटिंग कॅन लीड्स टू द एक्सप्लोडिंग ग्रॅडियंट प्रॉब्लेम, आणि तुम्हाला जो पाहिजे तो ग्लोबल मिनिमम पॉईंट कधीच भेटणार नाही, तुम्ही अचीव करू शकणार नाही ग्लोबल मिनिमम पॉईंट. सो हे जे काय सगळं आहे यालाच तुम्ही एक्सप्लोडिंग ग्रॅडियंट इश्यू म्हणतात. नाव रेंज सांगितली, सपोज 0.0 किंवा 0.001 समथिंग असेल, बिग असेल तर यू कॅन रिड्यूस, जर स्मॉल असेल तर यू कॅन इन्क्रीज. सो इट्स कॉल ॲज डायनॅमिकली अपडेट, ओके. ओके सर. Now coming to the next, algorithm for learning rate to dynamically update. डायनॅमिकली अपडेट जो काय तुमचा लर्निंग रेट आहे ना त्यासाठी कोणकोणते अल्गोरिदम आहेत लर्निंग रेटला चेंज करण्यासाठी किंवा लर्निंग रेटला डायनॅमिकली अपडेट ठेवण्यासाठी कोणकोणते अल्गोरिदम आहेत ते पहा, किंवा लर्निंग रेटला अपडेट करण्यासाठी. फर्स्ट वन इज ॲडाग्रॅड विच इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टिव्ह ग्रॅडियंट, ओके. सेकंड इज ॲडा डेल्टा. Ada delta is nothing but it is also called as RMS prop. Ada delta as RMS prop म्हणतात. RMS prop is nothing but root mean square propagation, okay. So let's discuss about the first which is called as Ada grad, means adaptive gradient. परत disclaimer of the story, जे काय कॅल्क्युलेशन असेल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, इट्स नॉट मॅन्डेटरी की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये ना सगळे लिहून दाखवले पाहिजे, ओके. जर इंटरव्ह्यूवर तसं असेल तर दॅट इज समथिंग डिफरंट सिनारिओ, बट इट्स विल बी लेस दॅन 1% ऑफ द एक्सेप्शनल केस. कधी असं होत नाही की पूर्ण डेरिव्हेशन तो लिहायला लावे इंटरव्ह्यूमध्ये, कारण तेवढा वेळ नसतोय, ओके. सो पहा, ॲडॅप्टिव्ह ग्रॅडियंट हे थोडेफार मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहेत जे मग असे झाले ना तशा टाईपमध्ये पाहायला मिळतील. सो पहा, ॲडॅप्टिव्ह ग्रॅडियंटमध्ये जे ग्रॅडियंट आहे ना, जे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की gradient is nothing but dl divided by dw, okay. So this will be your input layer, this will be your hidden layer, this will be your hidden two layer, this will be the output layer, okay. हे तर तुम्ही काल शिकला, तिथं वेट ॲक्ट होतं, इथं बायस ॲक्ट होते, राईट. देन w new is equals to w old minus alpha new into dl divided by dw. b new is equals to b old minus alpha new into dl divided by db, okay. if आहेत बी न्यू आणि डब्ल्यू न्यूसाठीचे फॉर्म्युले. नाव अल्फा न्यू, ओके. सो अल्फा न्यूचा जर फॉर्म्युला काढायचा असेल तर अल्फा न्यूचा फॉर्म्युला असा असेल, अल्फा इज नथिंग बट लर्निंग रेट, ओके. त्याचा फॉर्म्युला असेल अल्फा ओल्ड डिवायडेड बाय ईटा प्लस एप्सलॉन. अल्फा ओल्ड डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ ईटा प्लस एप्सलॉन हा तुमचा अल्फा न्यूचा फॉर्म्युला असेल. आता यात एक एक टर्म सांगतो. ओल्डला ओल्ड हे तर माहिती आहे, ओके.
सो आता एप्सलॉंग आपण का प्रोव्हाइड करतो, एप्सलॉंग का प्रोव्हाइड करतो सांगतो. ओके, वेन अल्फा न्यू इज इक्वल्स टू अल्फा ओल्ड डिवाइड बाय, जास्त यावेळीची व्हॅल्यू ना 0 होते. ओके, अंडर रूट ऑफ इटा असेल आणि सपोज ही जर व्हॅल्यू म्हणजे ही टर्म 0, जस्ट ॲझ्युम की एप्सलॉंग नाही. ओके, सो अंडर रूट ऑफ इटा आहे फक्त. सो ज्यावेळेस अंडर रूटमधल्या इटाची व्हॅल्यू 0 होते तेव्हा सगळी टर्म 0 होते. ओके, सो अल्फा ओल्ड डिवाइड बाय 0 इट्स नथिंग बट द 0 डिव्हिजनल एरर आय कॅन से. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण इप्सलॉंग प्रोव्हाइड करतो. आणि इप्सलॉंग इज नथिंग बट इट्स व्हेरी स्मॉल नंबर. द व्हॅल्यू ऑफ इप्सलॉंग इज अराउंड e टू द पॉवर -6. ओके, सो e टू द पॉवर -6 म्हणजे एकदम छोटी व्हॅल्यू आहे, म्हणून आपण ती छोटीशी व्हॅल्यू ॲड करतो. जे ॲड केलं भरपूर फारसा फरक पडत नाही, पण 0 डिव्हिजनल एरर अवॉइड करण्यासाठी इट विल हेल्प यू अ लॉट. ओके, सो नाव eta is equals to summation of n I is equals to 1 then dl divided by dwi आणि याचा स्क्वेअर केला. ओके, नाव eta is equals to in square bracket dl divided by dw1 चा स्क्वेअर प्लस dl divided by dw2 चा स्क्वेअर. ओके, या दोन टर्मचा स्क्वेअर झाला. आता पहा, जो काय हिडन लेयर आहे, ओके, ज्यावेळेस हिडन लेयर्स वाढतात ना त्यावेळेस इटाची व्हॅल्यू वाढते. रिपीटिंग पॉईंट, हिडन लेयर्स ज्यावेळेस वाढतात ना, इन्क्रीज होतात, त्यावेळेस इटाची व्हॅल्यू पण वाढते. सो अल्फा न्यू इज इक्वल्स टू अल्फा ओल्ड डिवाइड बाय अंडर रूट ऑफ इटा प्लस एप्सलॉंग, जी मग अशा आपण फॉर्म्युला पाहिला होता तो. सो जस्ट ॲझ्युम इट और इट्स नो स्टँडर्ड, जस्ट अल्फा न्यूची व्हॅल्यू रिड्यूस होईल त्यावेळेस जी खालची टर्म आहे इटा प्लस एप्सलॉंग याची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. जेव्हा हिडन लेयर वाढतात त्यावेळेस I mean इटाची व्हॅल्यू वाढते. बोथ आर नो डिरेक्टली प्रिपोर्शनल, आय कॅन से दॅट. ओके, बट अल्फा न्यू आणि खालची टर्म हे इन्व्हर्सली प्रिपोर्शनल आहे. ज्यावेळेस एक वाढते त्यावेळेस दुसरं कमी होते. सो अल्फा न्यू कमी होते त्यावेळेस ज्यावेळेस ना इटा प्लस एप्सलॉंगवाली टर्म ना वाढते. ओके, आणि अल्फा न्यू जर खाली होत असेल, म्हणजे हा लर्निंग रेट आहे समजा, लर्निंग रेट जर डाऊन नसेल तर काय होतंय, हां, लर्निंग रेट जर डिक्रीज झाला, एकदम कमी असेल तर काय होतंय, तर जे पण याची ग्लोबल मिनिमा आहे तो मिस व्हायचे चान्सेस असतात. सिंपल लाईनमध्ये सांगायचं असेल तर व्हॅनिशिंग आणि व्हॅनिशिंग ग्रॅडियंट आणि एक्सप्लोडिंग ग्रॅडियंट इश्यू सांगितले होते. जर लर्निंग रेट टू मच स्मॉल असेल तर व्हॅनिशिंग ग्रॅडियंट इश्यू होतोय, आणि जर लर्निंग रेट टू हाय असेल तर एक्सप्लोडिंग ग्रॅडियंट इश्यू होतोय. सो लर्निंग रेट जर एकदम स्मॉल होत असेल तर त्या ठिकाणी व्हॅनिशिंग ग्रॅडियंटचा इश्यू येतोय. सो दॅट्स वाय आय हॅव ऑलरेडी रिटन हिअर इट कॉजेस द व्हॅनिशिंग ग्रॅडियंट इश्यू जर लर्निंग रेट एकदम खाली जात असेल तर. क्लिअर झाला? नाव कमिंग टू द सेकंड, इटा इज इक्वल्स टू SDWT, स्मूथनिंग. मगाशी जे आपण पाहिलं होतं, हा स्मूथनिंग आणि हा वेलोसिटी कंपोनेंट DWT, याला स्मूथनिंग प्रोव्हाइड केली. ओके, DWT. देन व्हॉट वी आर डुईंग नाव, इटा आणि जे SWT आहे यामध्ये स्मूथनिंग आणि वेलोसिटी कंपोनेंट दोन्ही पाहायला मिळतील. नाव वी आर रिप्लेसिंग इटा विथ SDWT. ओके, कारण इटाची टर्म वगैरे 0 मगाची या गोष्टी पाहिल्या, किंवा इटा जर वाढत असेल तर लर्निंग रेटवरती त्याचा इम्पॅक्ट पडतंय. ओके, हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण इटाला ना SDWTनं रिप्लेस करणार आहोत, जे की स्मूथनिंग आणि वेलोसिटी कंपोनेंट या दोन गोष्टी यामध्ये पाहायला मिळते. सो VDWT इज इक्वल्स टू बीटा इंटू VDWT -1 प्लस 1 मायनस बीटा इंटू DL डिवाइड बाय DW. देन SDWT इज इक्वल्स टू बीटा इंटू SDWT -1 1 मायनस बीटा इंटू DL डिवाइड बाय DW, याचा स्क्वेअर, या टर्मचा स्क्वेअर झाला. ओके, सो नाव याचं मेन फंक्शन काय बघा. ओके, याचा मेन यूज काय. ओके, सो जी काय झिटाची व्हॅल्यू, जी काय इटाची व्हॅल्यू आहे, ओके, या इटाच्या व्हॅल्यूला ना रिस्ट्रिक्ट करायचं काम करते, जेणेकरून जे काय व्हॅल्यू असते तुमची लर्निंग रेटची, ओके, किंवा झिटाची, ती व्हॅल्यू ना जास्त वाढणार पण नाही, जास्त कमी पण होणार नाही. ओके, सो जे काय व्हॅल्यू असतील ते ना विदिन रेंजमध्ये, लिमिटमध्ये ठेवायचं काम करेल. व्हॅल्यू कॅन बी विद इन रेंज. सो त्या रेंजच्या बाहेर पण जाणार नाही, म्हणजे एकदम वाढणार पण नाही, एकदम कमी पण होणार नाही. एक कॅपिंग बसवलेली असेल. इट्स कॉल इज कॉल इट एज व्हॅल्यू कॅपिंग. ओके, सो W न्यू इज इक्वल्स टू W ओल्ड मायनस अल्फा न्यू DL डिवाइड बाय DW. B न्यू इज इक्वल्स टू W ओल्ड मायनस अल्फा न्यू डिवाइड बाय DL बाय DB. ओके, सो अल्फा न्यू इज इक्वल्स टू अल्फा ओल्ड डिवाइड बाय अंडर रूट ऑफ इटा प्लस एप्सलॉंग, आणि हा त्याचा फॉर्म्युला इटाचा. सो इट्स कम्प्लीट टर्म कॉल ॲज अ ॲडाग्रॅड. या कम्प्लीट टर्मला ॲडाग्रॅड म्हणतात. ओके, सो नाव अल्फा न्यू इज इक्वल्स टू अल्फा ओल्ड डिवाइड बाय, आपण इटाला SDWTनं रिप्लेस केलं आणि एप्सलॉंगला एप्सलॉंग जशाच त्याचा ठेवला.
आणि ही जी काही नवीन जी टर्म फॉर्म होते त्याच टर्मला तुम्ही ॲडा डेल्टा और आर एम एस प्रॉप म्हणतात. खाली पण फॉर्म्युला असं थोडाफार दिसेल, बीटा इंटू एस डी डब्ल्यू टी प्लस 1 मायनस बीटा इंटू डी एल डिवाइड बाय डी डब्ल्यूचा स्क्वेअर. And this complete term is called as ADA delta or RMS prop, means root mean square propagation. Clear? क्लिअर सर. Okay, now गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हायलाईट करतो, लक्षात असू द्या. सो बेस्ट अल्गोरिदम टू अपडेट वेट अँड बायस. अगेन, बेस्ट अल्गोरिदम टू अपडेट वेट अँड बायस, इट्स नथिंग बट द मिनी बॅच स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट विथ मोमेंटम. ओके, देन बेस्ट अल्गोरिदम टू अपडेट द लर्निंग रेट. लर्निंग रेट अपडेट करायचं असेल तर बेस्ट अल्गोरिदम असेल तुमचा ॲडा डेल्टा और इट्स ऑल्सो कॉल ॲज रूट आर एम एस प्रॉप और रूट मीन्स स्क्वेअर प्रोपगेशन. ओके, आणि जिथं तुम्हाला वेट बायस पण अपडेट करायचं असेल आणि लर्निंग रेट पण अपडेट करायचं असेल तर बेस्ट अल्गोरिदम विल बी ॲडम. सो इट्स कॉल ॲज ॲडॅप्टिव्ह मोमेंट एस्टिमेशन. ॲडॅप्टिव्ह मोमेंट एस्टिमेशन. ओके, सो हे दोघांचं कॉम्बिनेशन असेल जिथे तुम्हाला वेट बायस पण अपडेट करायचं आणि जिथे तुम्हाला लर्निंग रेट पण अपडेट करायचं आहे त्यावेळेस ॲडम तुम्ही यूज करू शकता. सो इट्स लाईक हिरो. ओके, हा सगळ्यांपेक्षा भारी असेल जे सगळ्यावरती काम करेल. बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेट असेल, बायस असेल, लर्निंग रेटला अपडेट करायचं असेल तर ओनली वन द बेस्ट सोल्युशन विच इज कॉल ॲज ॲडम. इंटरव्ह्यूवर मी कॅन आस्क विच इज द बेस्ट अल्गोरिदम. सो त्या केसमध्ये हे पूर्ण समरी आहे. ओके, ते सगळं जे काय पाठीमागं पाहिलं होतं ते हिस्ट्री होता याचा. ओके, हा आहे तो एकमेव असेल जे तुम्हाला हेल्प करेल. सो MBSGD विथ मोमेंटम ॲडा डेल्टा विथ RMS प्रॉम ह्याचा कंबाईंड फॉर्म असेल ॲडम. ओके, सो MBSGDमध्ये काय पाहिलं होतं हे कंबाईंड फॉर्म जे मी सांगितलं ते. ओके, MBSGDमध्ये काय पाहिलं होतं आपण, फॉर्म्युले होते M new is equals to W old minus alpha of VDW, then B new is equals to B old minus alpha of VDB, then ॲडा डेल्टा आणि RMS प्रॉपमध्ये आपण हे फंक्शन आणि फॉर्म्युले पाहिले होते. ओके, देन W न्यूसाठी हे फॉर्म्युले पाहिले होते आणि हा तुमचा जो काय तुमचा ॲडम असेल ॲडमसाठी हे तुमचे फायनल फॉर्म्युले असतील. ओके, फक्त इथं लास्टला तुम्हाला एक टर्मना ॲड केली दिसेल ज्याला VDW आणि VDB म्हणतात, वेलोसिटी कॉम्पोनंट. राईट, असंच ना? हो. बाकी झोपलेले लोक उठा, संपत आलं लेक्चर. ओके, सो याला VDW आणि VDB जे की वेलोसिटी कॉम्पोनंट ते ॲड केले जातात आणि हा तुमचा ॲडमचा फॉर्म्युला असेल. फाईन. सर. येस. नाव लास्ट बट नॉट द लिस्ट, इंटरव्ह्यूवरचा ना डोळा यावरती आहे. ठीक आहे, म्हणजे असतोच. मिनी बॅच ग्रेडियंट डिसेंट आणि स्टॉकिस्टिक ग्रेडियंट डिसेंट किंवा ॲडा डेल्टा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत याचे ना लाईक हे ना 5% फक्त तुम्हाला काम करेल प्रॉब्लेममधून ओव्हरकम करण्यासाठी. बट ॲडम विल हेल्प यू 95% केसेस प्रॉब्लेममधून तुम्हाला ओव्हरकम करण्यासाठी. ओके, इन केस ऑफ ऑप्टिमायझेशन अल्गोरिदम. ठीक आहे. नाव ॲक्टिवेशन फंक्शन. ओके, सो ॲक्टिवेशन फंक्शनचा यूज आपण काल पण सांगितलं होता. इट हेल्प्स टू ॲड नॉन लिनियरिटी अँड टू कॅप्चर द कॉम्प्लेक्सिटी. इट ऑल्सो द कंट्रोल द आउटपुट ऑफ तुमचं जे काही न्यूरल नेटवर्क असेल त्यानंतर तुमच्या न्यूरॉन्सांना कसं बिहेव करायला किंवा कसं करणं यासाठी ना त्याचा वे पण ना हे गव्हर्न करते आउटपुट, आय मीन ॲक्टिवेशन फंक्शन. ओके, सो हे सगळं आहे ॲक्टिवेशन फंक्शनबद्दल. सो बाकीचे जे काही ॲक्टिवेशन फंक्शन आहेत ते आपण उद्या इन डिटेलमध्ये पाहू. बट हेच फक्त एक शॉर्ट समरी आहे की कोणकोणते ॲक्टिवेशन फंक्शन आहेत. सो लाईक टाइप्स ऑफ ॲक्टिवेशन फंक्शन लाईक फर्स्ट सिग्मॉइड, इट इज बायनरी क्लासिफिकेशन ॲक्टिवेशन फंक्शन. TANH, it is again binary. Softmax is a multi-class classification. ReLU, it is the base activation for the regression. Then leaky ReLU, p-ReLU, ELU, swish, those are variants of the ReLU, and we'll going to see in detail on tomorrow. हे कोणते आहे, त्याचा यूज काय, जे बेनिफिट्स काय आहे, जे लॉसेस काय आहे, या सगळ्या गोष्टी उद्या आपण ॲक्टिवेशन फंक्शनच्या डीपमध्ये पाहणार आहोत. ओके, ओके सर. येस. आउट. ओके. आणि उद्या आहे ती यातल्या गोष्टी असतील, या ज्या नोट्स दिसतात ना तुम्हाला, या उद्या नोट्स स्टार्ट होतील ॲक्टिवेशन फंक्शनच्या, ज्या की माझ्या नोट्स आहेत या शेअर करत होतो. सो डोंट वरी. आणि ज्या दिवशी या नोट्स संपतात, ओके, त्या दिवशी तुमचं डीप लर्निंग संपत आहे. फक्त डीप लर्निंगचं मॉडेल पेंडिंग राहते. ओके, ओके सर. fine. So that's all for today. Do you have any questions? No, sir. Okay, then we can stop here.